नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अखंड विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणी विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्मत संबुद्ध त्यांच्या पावन मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सतधम्म आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करते. आपल्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रत्येकाच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार भारत भाग्य विधाता परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्मसागरच्या मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा गाथा साप्ताहिक मालिका त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्मसागरच्या समूहातील आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेला उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न, शील संपन्न उपासक आणि उपासिका, बालमित्र व पाली विभागाचे विद्यार्थी या सर्वांना माझा नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या नियमानुसार 3 रत्नांचे अनुसरण करायचे असते आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शोभा रायबोले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सुंदर आवाजामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने त्रिसरण ग्रहण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद ताई. आज शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022 आणि आज आपल्या धम्मपद अट्टकथेचे 63वे पुष्प गुंफण्यासाठीच्या प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत कल्पना मोड मॅडम, आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅमचे शैक्षणिक परिचय द्यायचा असेल तर मॅम ह्या एक आर्किटेक्ट आहेत आणि त्यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्ट ह्या VNIT विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथून मॅमनी त्यांचे आर्किटेक्ट केलेले आहेत. तसेच मॅम यांनी त्यांचे पालीमधील सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स हा देखील कंप्लीट केला आहे. मॅमची इन डिपार्टमेंट ऑफ पाली मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MA इन पाली त्यांचे कंप्लीट झालेले आहेत आणि मॅमने 2 वर्ष अभिधम्म या विषयावर त्यांचा कोर्स त्यांनी जो कंप्लीट केलेला आहे त्यात त्यांनी म्यानमार येथील आशिन कुसला भंतेजी यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी हा त्यांचं अभिधम्माचा 2 वर्षाचा कंप्लीट केला आहे कोर्स. या मॅम ह्या अगदी पाली विभागामध्ये अत्यंत ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतात आणि पाली विभागातील बऱ्याचशा अशा प्रोग्राममध्ये त्यांचे खूप योगदान आहे. मॅमचं थोडंसं एक सांगावंसं वाटतं की मॅमच्या परिवारांनी कोविडमध्ये सर्व हॉस्पिटल्स बंद असताना देखील त्यांनी त्यांच्या परिवारांनी खूप सेवा केली. त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यांनी आणि त्यांच्या परिवारांनी पूर्ण सर्वांनी त्यांची खूप सर्वांची सेवा केली आहे, तर तेही सांगावे इच्छिते. अशा या
उच्च विद्या मॅडम आज आपल्या मार्गदर्शक म्हणून धम्मपद अट्टकथा यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. तेव्हा आज मॅम आपल्याला धम्मपद अट्टकथा दंडवग्गो मधील भंडिक भिक्कवत्तू कथा आणि गाथा क्रमांक 141 याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. तेव्हा मी कल्पना मोहन मॅडम यांना विनंती करते की धम्मसाखाच्या परिवाराकडून की त्यांनी त्यांच्या शब्द सुमनांनी आपले बहुमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना द्यावे. कल्पना मोहन मॅम. फारच म्हणजे असं आय मीन कोविड इज सच अ स्टेज की आपण सगळ्यांना एकमेकांना हेल्प करायलाच हवी होती. तर ते सांगितल्याबद्दल थँक्यू. खूप मित्ता मानतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वात प्रथम मी सगळ्या धम्मशाखाच्या समूहाचे धन्यवाद देते की त्यांनी त्यांनी इथे बोलवून 2 शब्द बहुभंडीक भिक्खुवत्तू यावर बोलण्यास संधी दिली आहे. सगळ्यात प्रथम मी धम्मशाखांचे जे मार्गदर्शक सर दयानंदजी ठाकूर सर, तसंच नलिनीताई, नैनाताई, जयपालजी ज्यांनी पीपीटी बनवली आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते व सुरू करते. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की धम्मपद हे किती महत्वाचे आहे. याच्यामध्ये आपल्याला बरेच आयाम दिसतात, ऍस्पेक्ट दिसतात. जसं भौगोलिक दिसतं, भौगोलिक माहिती होते, आर्थिक माहिती होते, सामाजिक माहिती होते, समाजाची परिस्थिती कशी असते, लोकांचा व्यवहार कसा असतो, अशा बऱ्याचशा ऍस्पेक्ट आपल्याला धम्मपदातल्या वग्गांमधनं माहित होते. धम्मपद वग्ग हे 26 वग्ग आहेत आणि सध्या आपण 10व्या वग्गामध्ये आहोत. हे आहे दंडवग्ग. दंडवग्गामध्ये आपल्याला 141 ही गाथा बहुभंडीक भिक्खुवत्तू असं या गाथेचं हे आहे टायटल. तर बहुभंडीक भिक्खू म्हणजे काय? बहु मीन्स पुष्कळ आणि भंडिक म्हणजे खूप सामान जमा करणारा असं ते भिक्खू होते. आणि त्यांची आपण आता कथा ऐकूया. तर कथेमध्ये ही गाथा जी सांगितलेली आहे. न नग्गचर्या न जटा न पंका नानासका थंडिलसायिकावा रजो जल्लं उक्कुटिकप्पदानं सोधेन्ति मंचं अवितिन्न कंखं. नग्न भटकून, जटा वाढून, अंगावर चिखल माखून, अनशन किंवा उपवास करून, कडक जमिनीवर झोपून, अंगावर धूळ फासून किंवा उकडू बसून ज्याचे मन शुद्ध नाही त्या मानवाच्या मनाची शुद्धी होत नाही. आपण आताही बरेच पंथांना बघतो की ते असं करतात, पण त्यांना खरंच मनाची शांती मिळते का? बरेच आपण साधू संत बघतो, बरेच मेळ्यांमध्ये बघतो, कुंभमेळा होतो, बरेच मेळे होतात, त्याच्यामध्ये आपण बघतो, पण ते खरंच त्यांचं चित्त स्वच्छ आहे का, शुद्ध आहे का, ते मनाने परिपूर्ण आहेत का, एकाग्र आहेत का, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. कारण हे सगळं करून आपलं मन भटकतच राहतं है ना, इकडे तिकडे भटकत राहतं. अंगावर चक्कर मारून किंवा धूळ फेकून आपण कधीच एकाग्र चित्त किंवा मन शुद्ध करू शकत नाही. तर आता पुढे ही गाथा भगवंतांनी बहुभंडीक भिक्खू यांना सांगितली आहे. तर जसं गाथा सुरू करताना न नग्गचर्या ही इमं धम्मदेशेन सत्था जेतवने विहरंतो बहुभंडीक भिक्खू आरभ्य कथेसी.
म्हणजे जेव्हा भगवंत जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा एका बहुभंडीक भिक्खू, ही कथा आहे, त्यांनी ती कथा भिक्षूंना सांगितली. ती कथा अशी आहे की ती कथा सावित्री मधली आहे. आता इथे आपण बघतो की भगवंत जेतवनात राहत होते आणि हिस्टॉरिकली आपण बघतो ना की जॉग्राफिकली बघतो की जेतवन इकडे आहे, सावस्ती इकडे आहे, बनारस इकडे आहे. तर त्याप्रमाणे ही सावथ्य मधली ही गोष्ट आहे. एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये म्हणजे त्यांची भार्या म्हणजे वाईफ, ती कालकत्ताया पब्बजी म्हणजे ती त्यांचं निधन होतं. निधन झाल्यावर जो कुटुंबाचा प्रमुख असतो, जो शेठी असतो, श्रीमंत, तो पब्बजा घेतो. तर पब्बजा घेण्यापूर्वी तो विहारामध्ये आपल्यासाठी एक आवाज बनवतो. त्याच्यामध्ये अग्निशाला असते आणि खूप सारं सामान तो जमा करतो. आता अग्निशालामध्ये त्यांनी काय काय जमा केलं? चप्पी म्हणजे तूप, मधू म्हणजे मध, तेल आदी त्यांनी सगळं इथे जमा केलं. व प्रवचित झाल्यानंतर तो आपल्या दासाला सांगायचा. जुने जे दास होते त्याचे, तिथून ते त्याच्यासाठी खूप छान छान जेवण बनवायचे आणि त्याला जे आवश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांनी खूप जमा करून ठेवल्या होत्या. जे बहुभंडो व बहुपरिखारो अवसी म्हणजे एक भिक्षू कसा असायला पाहिजे आणि याच्याकडे किती सारं सामान होतं, खाण्यापिण्याचं सामान होतं किंवा इतर आवश्यक वस्तू अशा होत्या. तर पुढे काय झालं? आणि त्याच्या मनाला येईल तो तेव्हा कुठे रात्री इकडे बसायचा किंवा दुसरे वस्त्र घालायचा, चिवर घालायचा, दिवसा दुसरे वस्त्र घालायचा आणि दिवसा पण इकडे या विहारात किंवा त्या विहारात असं तो वास करीत असे. तर त्यामुळे एके दिवशी त्यांनी त्या विहारात असताना तो आपले चिवर आणि बिछाण्यावरची चादर वगैरे असं सगळं एकदा तो बाहेरच सुकायला टाकत होता. तर त्यावेळेस आपले भिक्षू कसे चारिका करतात, चारिका करून आपलं पिंडपात करतात. ते असं जात होते आणि त्यांनी या भिक्षूला बघितलं की चिवर सुकवत आहे, इतकं सुंदर चिवर आहे आणि अंगावरची जी बिछाण्याची चादर आहे ती पण छान आहे. तर त्या भिक्षूंनी विचारलं या बहुभंडिकाला की कसली आऊसो म्हणजे ही कोणाची आहे? तर ते म्हणतात की माझी आहे. पण मग ते चारिका करणारे भिक्षू म्हणतात की भगवंतानी ती चिवरानी अनुज्ञातानी म्हणजे 3 चिवरासाठीच आज्ञा दिली होती आपल्याला. आणि बुद्ध शासनामध्ये म्हणजे थोडंच जेवढं आपल्याला लागतं तेवढ्याचीच आपल्याला आवश्यकता असते अशी बुद्ध शासनामध्ये सक्ती आहे. तर तुझ्याकडे इतकं सारं कसं काय असं म्हणून बनते त्या बहुभंडिकाला आपल्या भगवान बुद्धाकडे नेतात. सत्तू म्हणजे आपले टीचर. सत्तू मग टीचर, आपले टीचर कोण आहेत? भगवान बुद्ध. मग त्यांच्याकडे ते नेतात. मग त्यांच्याकडे नेल्यावर ते पण पुढे करा. मग भगवंताजवळ गेल्यावर, कारण तिथे एक मोठी सभा भरलेली असते, कारण भगवंतांचा सगळेजण ऐकत होते ना गोष्ट. तर ते सांगतात की खरंच खूप भिक्षू
तुझ्याकडे हे सगळं आहे? तर सच्चे म्हणते, खरंच म्हणते. कस्मा पण स्व भिक्खू मया अपिच्छा दम्मे देसेती एव भंडो बहु भंडो जातो. म्हणजे जेव्हा मी अपिच्छा म्हणजे कमी धम्म देताना तुम्हाला जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच ठेवायची आज्ञा दिली, तर तू असं बहुभंडीचा का झाला? आणि इतक्या अधिक आवश्यक वस्तू ठेवणारा कसा काय झाला तू? भगवंतांनी इतके विचारतात. त्या भिक्षूला खूप राग आला. इतका राग आला, इमे दानी निहारेन सरिसामी पारुपन्न छेडेत्वा वरी मध्ये एक चिवर 88. त्यांनी काय केलं की त्याला इतका राग आला, भगवंतांनी असं विचारलं की तू असं काय केलं, तू एवढे सामान का ठेवतो, एवढ्या वस्तू का ठेवतो? त्याला इतका राग आला, त्यांनी आपले वरचं चिवर काढून टाकला आणि फेकून दिलं आणि म्हटलं की मी आता असाच राहणार, आता मी असाच राहणार असे म्हणून त्यांनी आपले वरचे वस्त्र काढून फेकले व भिक्षू सभेमध्ये एका चिवरावर जाऊन बसला. तेव्हा भगवंतांनी त्याला आधार देत असे म्हटले, पूर्वजन्मामध्ये उदक राक्षसच्या रूपात असताना लज्जा संकोच या सर्व गुणधर्मांना शोधणारा तू व आचरण करणारा, तिथे 12 वर्ष तू असे व्यतीत केले आणि गुरुच्या या गंभीर बुद्ध शासनामध्ये प्रवचित हो या 4 परिषदामध्ये असे वस्त्र त्यागून लज्जा संकोच सोडून बसला आहे. म्हणजे 4 परिषद म्हणजे चतुपरिषद इथे लिहिले ना. चतुपरिषदामध्ये पारुपण छेडेत्वा हिरोत्तप्प पहाय्य फिरतोसी. हिरोत्तप्प म्हणजे हिरी म्हणजे स्वतःची लाज आणि उत्तप्प म्हणजे लोकांची जनाची लाज. असं हे सगळं सोडून तो असा बिना चिवराणी एका या सभेमध्ये बसला आहे. आणि चतुपरिषद म्हणजे 4 लोकांची असते, जसं भिक्खू असतात, भिक्खुणी असतात, उपासक आणि उपासिका. हे सगळं मिळून आता तुम्हाला या पिक्चर मध्ये दिसत असेल बघा, इकडे भिक्खू बसले आहेत, तिकडे बाकीचे लोक पण बसले आहेत, उपासक उपासिका पण बसले आहेत. असं म्हटल्यावर भगवंतांनी हे ऐकून भिक्षू भानावर आला की खरंच लज्जा संकोच त्याला परत आली की अरे मी हे काय केलं, मी हे आपलं वस्त्र फेकून दिलेलं आहे. तर त्यांनी परत ते वस्त्र अंगावर घेतलं, भगवंतांना नमन केलं, त्यांची क्षमा मागितली व परत एका जागी बसलो. पण यात एका जागी जाऊन तो बसला. मग तिथे सगळे भिक्षू होते, ते म्हणाले की भगवंत याची ती कोणती अतीत कथा आहे उदक राक्षसाची ती आम्हाला सांगा. तर भगवंत त्यांना ती अतीत कथा सांगतात आणि ही फारच सुंदर कथा आहे. याच्यामध्ये आपल्याला बरेच ऍस्पेक्ट दिसतील. कसं पुढे आपण बघूया. पूर्वकाळी आता ही पण वाराणसीचीच आहे. वाराणसीमध्ये एक राज्य होतं, त्याची अग्रमहिषी म्हणजे पटराणी म्हणा किंवा मैंदी राणी असते ती. तिच्या खुशीमध्ये बोधिसत्वानी जन्म घेतला आणि नामकरणाच्या दिवशी त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, महिष कुमार. तसंच मग त्याचा दुसरा भाऊ झाला कनिष्ठ भाचा, त्याचं आपण नाव ठेवलं चंदकुमार. मग काही कालांतराने त्यांची माता म्हणजे ती महाराणी होती, पटराणी होती, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या राजाने परत दुसऱ्या स्त्री बरोबर लग्न केलं व तिला पटराणी केलं.
हे चेंज करा प्लीज, स्लाइड चेंज करा. हे माताली कालकट्टाय राजा अय्य अगमहंसी थेपेत्वा. मग त्यांना पुत्र म्हणजे राजाने पहिली जी चंद्रकुमार, महिषकुमार आणि चंद्रकुमारची आई यांचं निधन झाल्यावर राजाने परत एक दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं व त्यांना पण एक पुत्र झाला. तर त्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? सूर्यकुमार. आणि राजा त्यावेळेस खूप खुश झाला की चला मला अजून एक पुत्र झाला आहे. आणि तो राणीला मला, राणी मी तुम्हाला वर देतो. आपण मागच्या म्हणजे राजा वगैरे महाराजा वगैरे जेव्हा असं वर द्यायचे की काहीतरी चांगलं झालं, खुश झाले की आपण बघायचो ना, बरेच स्टोरीज मध्ये आपण बघतो की वर ही देण्याची प्रथा असायची. तर ती जी राणी आहे ती म्हणे जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हा मी तो वर मागेन, आता नाही. तर मी योग्य वेळी ती तो वर मागेन. पण जेव्हा तो पुत्र म्हणजे सूर्यकुमार वयात येतो, कालकटात येतो, तर तिला असं म्हणजे बाकीचे पुत्र पण वयातच येतात ना, आता राज्य कोणाला द्यायचं हे जर ठरवायचं असेल तर ते मोठ्या मुलालाच देणार ना राजा. पण ती पटराणी दुसरी राणी म्हणते की नाही, हे राज्य माझ्या मुलाला द्या, माझ्या मुलाला म्हणजे सूर्यकुमाराला द्या. तर सूर्यकुमार लहान असतो. राजाला ती नेहमी ती आठवण करून देते, ती याचना करते नेहमी की माझ्या पुत्राला राज्य द्या, म्हणजे तो मोठा होऊन तो राजा बनेल. पण जे राजा आहेत ते म्हणतात नाही, माझे 2 पुत्र आहेत, ते अग्निप्रमाणे प्रतापवान आहेत, इतके प्रतापवान आहेत, मी त्यांना सोडून या मुलाला राज्य देणार नाही. असं म्हणून तरी ती राणी बरेचदा त्यांना याचना करते की माझ्या मुलाला तुम्ही वर दिला, आता मला ती वराची इच्छापूर्ती करा, माझ्या मुलाला राजा बनवा. पण बरेचदा याचना करून तेव्हा राजाच्या लक्षात आलं, प्लीज चेंज द स्लाइड. मग राजाला असं वाटतं की बापरे, आता ही कितींदा मला याचना करते, याच्यात काही अनर्थ होऊ शकतो माझ्या दोन्ही पुत्रांचा, त्यांना इजा होऊ शकते, घातपात होऊ शकतो. म्हणून राजा म्हणतात, त्यांना समजवतात महिषकुमारला आणि चंद्रकुमारला की बघा, हे सूर्यकुमाराची जी आई आहे, मी सूर्यकुमारासाठी राज्य मागते आहे, पण मी ते काही त्यांची इच्छा पूर्ण करणार नाही. आणि ते तुमचा घातपात करू शकतात, तुम्हाला मारू शकतात. तर तुम्ही असं करा, तुम्ही हे राज्य सोडून अरण्यात जा. इथे बघा रेड मध्ये लिहिलंय, अरण्ये वसित्वा मम मच्चेय नागंत्व रज्ज गहथा. म्हणजे तुम्ही आता अरण्यात जा, जेव्हा माझं मृत्यू होईल तेव्हा तुम्ही येऊन हे राज्य सांभाळा, असं पितांनी त्यांना समजावून सांगितलं. तर आपल्या पिताला वंदन करून महिषकुमार आणि चंद्रकुमार निघाले. म्हणजे महालामधनं खाली उतरत असताना राजाच्या राज अंगणामध्ये खेळत असताना सूर्यकुमार दिसला. त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे चालले? आणि मग त्या दोघांनी सगळी व्यथा सांगितली की असं असं आहे म्हणून आम्ही जातोय. पण तो सूर्यकुमार पण त्यांच्यासोबत निघाला, त्यांच्यासोबत अरण्यात जायला निघाला. मग आता हे तिघही जण अरण्यात जायसाठी निघाले. आणि जसं ते जात होते ते हिमालय प्रदेशामध्ये ते जवळपास पोहोचले. इथे बोधिसत्व, आता महिषकुमार हे बोधिसत्व होते, आपल्याला माहिती आहे ना, आपण ऐकले की ते बोधिसत्व होते म्हणून. ते बोधिसत्व
आपला मार्ग सोडून एका झाडाखाली बसले आणि सूर्यकुमाराला बोलले की जा, तिथे समोर तळ दिसते आहे, सरोवर दिसते आहे, तिथे तू आंघोळ कर, पाणी पी. वर आमच्यासाठी कमळाची पानं असतात ना, मोठी मोठी पानं असतात, त्याचा डोंगा करून आम्हाला पण त्याच्यात उदक आहारा म्हणजे पाणी घेऊन या. आम्हाला पण पिण्यासाठी पाणी घेऊन. तो म्हणतो ठीक आहे, पण ते विहार कसं होतं, तो पण सर्व वेसवन्न संतिके एके दकरखेन लद्द होती. म्हणजे वेसवन्न हे आपल्याला माहिती आहे, त्या अपायभूमी मधला एक यक्ष असतात, यक्षांचा राजा असतात वेसवन्न, आणि ते नॉर्थ रिजनला त्यांचं साम्राज्य असते. आणि त्या या यक्षाला म्हणजे तळ्यातल्या यक्षाला त्यांनी ते दिलेलं असतं की बाबा तू हे तळ तुझ्या हद्दीत आहे, तू याचा वापर करू शकतो, असं ते यक्षाच्या राजांना वेसवन्नांनी सांगितलं. तर वेसवन्नांनी त्याला हे पण सांगितलं की जो कोणी इथे पाणी प्यायला उतरेल किंवा आंघोळ करायला उतरेल आणि त्यांनी देवधम्म जाणला तर त्याला तू मारायचं नाही, खायचं नाही. पण त्यांनी देवधम्म काय आहे हे विचारल्यावर सांगितलं नाही, उत्तर नाही दिलं, तर त्यांना तू खाऊ शकतो. इथे दिले ना, थपेत्वा देवधम्म जाणन के. मग पुढे आता हे आणि तेव्हापासून जो कोणी या सरोवर पाणी पिण्यास स्नान करण्यास येईल त्यांना तो देवधम्म काय, तो यक्ष म्हणजे जलयक्ष, आपण इथे बघतोय बघा जलयक्ष, तो देवधम्म काय असं विचारी. पण आता काय झालं, सूर्यकुमाराला ही विशेष जाणकारी नव्हती त्या तळ्याची. ते तिथे उतरतात तेवढ्यात तो यक्ष येतो वर आणि विचारतो की देवधम्म जाणासी. तेव्हाच्या प्रथेमुळे काय असतं की देवधम्म सूर्यकुमार म्हणतो की देवधम्म म्हणजे सूर्य आणि चंद्र आहेत. तेव्हा कसं सूर्य आणि चंद्राला देव मानायचे, झाडांना देव वगैरे मानायचे किंवा दिशांना देव मानायचे, असं त्यावरची प्रथा होती. तर मग तो म्हणतो की देवधम्म म्हणजे चंद्र सूर्य आहे. तर यक्ष म्हणतो, उदक यक्ष म्हणतो की नाही, तू देवधम्म नाही जाणत, आणि त्याला तो आपल्या खाली भवनामध्ये घेऊन लपवून ठेवतो. तर मग इकडे बोधिसत्व वाट बघतात ना, बोधिसत्व आणि चंद्रकुमार हे अजून आलेला नाहीये. तर मग बोधिसत्व आणि विचार करतात की काय झालं असेल, तर ते चंद्रकुमाराला पाठवतात, जा तू बघून ये आणि त्याला पण घेऊन ये आणि पाणी पण घेऊन ये. मग तिथे गेल्यावर परत काय होतं, तो यक्ष जसंच चंद्रकुमार पाण्यात उतरतो आणि पाणी घेण्यासाठी खाली वागतो, तिथे परत यक्ष येतो. त्यांना परत विचारतो की देवधम्म जाणासी. मग चंद्रकुमार म्हणतात देवधम्म तर चतुर्दिशाची 4 दिशा आहेत, त्याच्यात काय आहे, देवधम्म हा आहे. मग तो अख्ख म्हणतो यक्ष की नाही, तुला पण येत नाही देवधम्म म्हणजे काय. तर त्याला पण तो आपल्या निवासस्थानात पाण्यामध्ये नेऊन ठेवतो, लपवून ठेवतो, त्यांना तो खात नाही. मग इकडे या दोघा भावांना बोधिसत्व या दोघा भावांना उशीर होताना बघून मग काहीतरी गडबड आहे, चिंतित होतात व स्वतः त्यांना बघण्यासाठी सरोवराच्या तिथे जातात. मग सरोवराच्या तिथे गेल्यावर ते काय बघतात की सरोवरात उतरणारे त्यांचे पाऊल दिसतात, दोघांचे 2 असे, पण निघताना दिसत नाही. पण बोधिसत्व तर बोधिसत्व असतात ना,
तर त्यांना माहित होतं की हे कुठल्या तरी यक्षाचं घर असेल किंवा त्याचं हे असेल, जागा असेल. मग तो सेकंड याच्या नंतरची स्लाइड. हा, हे कुठल्या तरी रखाचं घर असेल यक्षाचं, असं त्यांना वाटतं. मग ते आपलं खग्ग म्हणजे तलवार, आणि धनु म्हणजे धनुष्यबाण घेऊन तयार राहतात, की असं समजा कोणी समोर आलं तर मी त्यांच्याशी 2 हात करू शकेन. आणि इकडे यक्ष बघतो की अरे अजूनपर्यंत हे पाण्यात उतरले नाहीयेत, अजून जलापर्यंत पण पोचले नाहीयेत. तर ते काय करतात, यक्ष काय करतो, त्यांना की इधी असते त्या की ते आपलं वेश बदलू शकतात यक्ष. तर तो एका अरण्य म्हणजे अरण्यामध्ये राहणाऱ्या माणसाचा वेश करतो. आपण इथे बघताय या स्लाइड मध्ये. आणि त्यांच्या जवळ जातात बोधिसत्वाजवळ, की अरे तुम्ही वेश करून त्यांच्या बोधिसत्वाजवळ गेल्यावर ते विचारतात, तुम्ही इतके थकलेले आहे, दमलेले आहेत, या सरोवरात जाऊन स्नान करा, पाणी प्या, कंदमुळं खा, हा, आणि कुफादी पुष्प वगैरे तोडा आणि अलंकारित करा. जेव्हा हे असं बोलल्यावर बोधिसत्वांना ज्ञात होतं त्या क्षणी की बाबा हे कोणी जलरक्षकच आहे. मग ते विचारतात, काय तूच माझ्या 2 भावांना पकडले आहे? तर यक्ष म्हणतो, हो मीच पकडले आहे. पण काय कारणाने पकडले आहे तू? मी या सरोवरात उतरणाऱ्यांना सर्वांनाच खाऊन टाकतो, असं म्हणतात. असं तो यक्ष म्हणतो, सर्वांनाच खाऊन टाकतो. तर बोधिसत्व म्हणतात की सर्वांनाच खाऊन टाकतो का तू? यक्ष म्हणतो, नाही, तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही, मी त्यांनाच खातो. म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जो देव धम्म जाणतो त्यांनाच मी नाही खात, आणि बाकी सगळ्यांना मी खातो. तर बोधिसत्व म्हणतात, नेक्स्ट स्लाइड, तुला देव धम्म जाणायचे आहे? यक्ष म्हणतो, हो मला जाणायचे आहे. तर सांगा तुम्ही मला. तर बोधिसत्व म्हणतात, नाही, असं थकलेल्या शरीराने देवधम्म नाही सांगता येत. तेव्हा त्या यक्षाने बोधिसत्वाला स्नान करून, पाणी प्यायला देऊन, पुष्पने अलंकृत करून एक सजवलेल्या मंडपात त्याला उच्च आसनावर बसवून स्वतः त्यांच्या पायाजवळ खाली बसला, व बोधिसत्वांनी मग त्याला ही देव धम्म दिला आणि ही गाथा म्हटली. तर त्यांनी सांगितलं की आता लक्ष देऊन ऐका. खिरी ओत्तप्प संपन्ना सुख धम्म समाहिता संतोष पुरुष लोके देव धम्माची विचारू. म्हणजे लाज, हिरी आणि उत्तप्प म्हणजे लाज आणि संकोच, मी युक्त कुशल कर्म जो करतो व ज्याचं चित्त एकाग्र आहे, असं पुरुष सत्पुरुष आहे या लोकांमध्ये, हेच देवधर्म आहे. तर हे ऐकून यक्ष फारच खुश होतो, प्रसन्न होतो, आणि बोधिसत्वाला म्हणतो, तुम्ही पंडित आहात, तुम्ही दिलेली देशनेने मी प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला एक भाव देतो, बोला कोणाला देऊ, कोणाला आणू? बोधिसत्व म्हणाला, माझ्या सगळ्यात छोट्या भावाला घेऊन या, म्हणजे सूर्यकुमाराला घेऊन या. जलयक्ष म्हणतो, इथे लिहिलं आहे, जलयक्ष म्हणतो की अरे पंडिता, तू केवळ पुस्तक पंडित आहेस, तुला व्यवहार कळत नाही. तुम्ही कोणत्या कारणाने म्हणता असं बोधिसत्व विचारतात. तर
यक्ष म्हणतो की तुम्ही आपल्या छोट्या भावाला म्हणजे चंद्रकुमाराला आणायला सांगायचे असते, पण तुम्ही आपल्या सगळ्यात छोट्या भावाला सूर्यकुमाराला आणायला सांगितले. मग बोधिसत्व म्हणतात, यक्ष मी देवधर्म पण जाणतो व तसा व्यवहारही करतो. मग बोधिसत्व सांगतात की आम्ही दोघेही भाऊ त्याच्यासोबत वनात आलो आहे. म्हणजे जेव्हा राजाने आज्ञा दिली होती ना की तुम्ही वनात जा, अरण्यात राहा, जोपर्यंत माझं निधन होत नाही, नंतर येऊन तुम्ही राज्य सांभाळा. तर त्यावेळेस तो पण आमच्या सोबत आला, पण त्याच्या आईने आमच्या पित्याला याच्यासाठीच राज्य मागितले होते, म्हणजे सूर्यकुमारासाठीच राज्य मागितले होते. आणि आमच्याचमुळे त्याला आमच्या पित्यानी राज्य दिले नाही, आमच्या रक्षणासाठी अरण्यात पाठवले. पण हा कुमार पण आमच्या सोबत आला. आम्ही कितीही म्हटले की अरण्यात यक्षाने खाल्ले तर कोणी आमच्यावर विश्वास ठेवणार आहे का? नाही. ते तर म्हणतील की राज्य बळकावण्यासाठी या दोघांनी सगळ्यात छोट्या भावाला ठार केले, असा दोषारोपण आमच्यावर होईल. अशा निंदनीय वाक्याने मी व्याकुळ होईल, मला भीती वाटते. अशा निंदनीय वाक्याने, अशा आरोपाने, म्हणून मी त्यालाच घेऊन जाणार. तर यक्ष बोधिसत्वाच्या या तर्काने खूप प्रसन्न होतो व म्हणतो, तुम्ही पंडित आहात, पंडितच नाही तर देव धर्म पण जाणता व तसा व्यवहार पण करता. त्यामुळे मी तुमच्या दोन्ही भावांना आणणार. म्हणजे त्यांनी दोन्ही भावांना आतमध्ये जलामध्ये ठेवलं होतं ना आपल्या महालामध्ये, तर ते दोघांनाही घेऊन ते बघायचे. तुम्हाला याच्या पीपीटी मध्ये दिसत असेल की त्या दोन्ही भावांना त्यांनी आणलं आहे आणि बोधिसत्वाला सुपूर्त करतात. तेव्हा बोधिसत्वाने यक्षाला त्याचे दोष सांगितले व त्याला पंचशिलामध्ये प्रतिष्ठित केले. पंचशील सांगितलं. आपल्याला माहिती आहे पंचशील काय काय: हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, कामी सुमिच्छा, मुसावादा, सुरामे, म्हणजे हे सगळं कोणाला मारणार नाही. मुख्य म्हणजे ते मारून खातात ना यक्ष, तर ते मारणार नाही असं जेव्हा त्यांनी पंचशिलामध्ये बोधिसत्वांनी त्यांना प्रतिष्ठित केलं, तर ते फार खुश झाले. आता बोधिसत्वांना तर आणि त्यांच्या दोघा भावांना अरण्यातच राहायचं होतं, तर यक्षांनी त्यांच्या राहण्याची सोय केली व त्यांना अरण्यात सुरक्षा दिली. आणि जोपर्यंत त्यांच्या पित्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत ते अरण्यात राहिले. आणि जेव्हा त्यांचा पित्याचा मृत्यू झाला ते वाराणसीला जाऊन त्यांनी आपलं राज्य सांभाळलं. पण वाराणसीला जाताना त्यांनी यक्षाला पण आपल्या सोबत घेतलं, कारण ते आता पंचशिलेमध्ये प्रतिष्ठित होते, त्यांना हिरी तप हे पण माहित होतं. आणि त्यांच्यासाठी मग त्या यक्षासाठी त्यांनी एक रमणीय ठिकाण बांधलं, जिथे त्याचा लाड सत्कार अधिक हो, त्याची व्यवस्था छान हो व पहिला मान त्याला मिळेल. तर राज्यामध्ये गेल्यावर चंद्रकुमार काय झाले, युवराज झाले, व सूर्यकुमार काय झाले, सेनापती पद आणि आरूढ झाले. मग शास्त्राने ब्रह्मदेशना देऊन हे गरक राक्षस जातक असं आहे, आपल्याला जातकामध्ये ही गोष्ट आहे, त्याची तुलना केली. तर त्यावेळेस सूर्यकुमार कोण होते? सूर्यकुमार आनंद होते. त्याचे आपले आनंद भगवान बुद्धाचे जे सेवक होते ते. व चंद्रकुमार कोण होते? सारीपुत्र होते. आणि महिष कुमार ते स्वतः, म्हणजे स्वतः ते राजा होते. आता भगवंतांनी ही जातकाची तुलना करून म्हटले की हे भिक्षू, हा भिक्षू बघा, पूर्वजन्मी
देव धम्म जाणून लज्जा संकोचाने जीवन जगत होता. पण या चार माझ्या समोर पण या चार परिषदामध्ये हा असा चिवर काढून बसला आहे. उपरी वस्त्र जे त्यांनी काढून बसला होता ना, माझ्या समोर बसला आहे. आणि मी अल्प इच्छित आहे, म्हणजे असा म्हणतो आहे, असा अयोग्य व्यवहार करतो आहे असं सांगून भगवंतांनी ही गाथा बोलली की केवळ साटक म्हणजे वरच फेकून देणं म्हणून कोणी श्रमण होत नाही असं म्हणून त्यांनी ही समोरची गाथा म्हटली. आपण जी पहिली गाथा बघितली ना, फर्स्ट गाथा, हा न नग्गचर्या न जटा न पंखा नाना सका थंडली साईकात वा रज्जो जलं उत्पित्त कप्पधान शोधेंती मच्च अवितिन्न कंखा अंती. म्हणजे लग्न राहून जटा वाढवून अंगावर चिखल माखून उपास करून कठोर जमिनीवर झोपून भस्म लावून उकडू बसून साधना करणे असे कर्म चित्तशुद्धी, अशा कर्माने काही चित्तशुद्धी प्राप्त होत नाही. आणि याची सर्व ज्यांची सर्व आकांक्षा तृष्णा नाहीशी झालेली आहे त्या मानवात राग द्वेष मोह काम मान असे हे नाही, ते परिशुद्ध असतात. नुसतं व चित्त पण त्यांचं परिशुद्ध असते. त्यांना अशा ढोंगी व्यवहाराची काहीही आवश्यकता नसते. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले की चिखल लावलं, खूप उपास केले, आपल्याला भगवंतांनी धम्मचक्र प्रवचन सूत्रामध्ये सांगितलंय की 2 अंते, म्हणजे खूप कडक उपास पण नाही करायचं आणि खूप मजा मस्ती मोज पण नाही करायची. आपण मध्यम मार्ग घ्यायचा. तर हे सगळं करूनही आपण आपलं चित्त जर परिशुद्ध नसेल तर काहीच उपयोग नाहीये ना हे सगळं ढोंग करण्यात असं त्यांनी सांगितलं. तर आपण आणि ही देशना देताना बरेच लोक तिथे जे बसले होते ते स्वतःपती फलान ना पोचले. म्हणजे फर्स्ट स्ट्रीम रनर म्हणतात आपण त्याला इंग्लिशमध्ये, तिथे आले. त्यांना तो स्वतःपती फल प्राप्त झाला. आता आपण याच्यामध्ये बघूया की काय काय ऍस्पेक्ट आपल्याला दिसले. आपण त्या भिक्खूंबद्दल बोलूया. तो एकच भिक्खू असा होता की बुद्ध शास्त्रामध्ये प्रवचित झाल्यावर त्याच्याकडे खूप सारं सामान होतं, पण भगवान बुद्धांनी काय सांगितलं होतं, 3 चिवर सांगितलं होतं. म्हणजे तो लक्झुरियस लाईफ जगत होता. त्याचं माइंड किंवा चित्त म्हणा खूप वेवरिंग होतं, वॉन्डरिंग होतं, म्हणजे इकडे तिकडे भटकत होतं. तर भिक्खून जे शामणेर असतात त्यांना 10 शील असतात आणि जे प्रवचित भिक्षू असतात त्यांना 227 शील असतात. तर जे भिक्षू शील संवर करतात तर त्यांनाच आपण भिक्षू म्हणू. असं भगवंतांनी पण किती छान तऱ्हेने त्याला समजावून सांगितलं की बाबा असं व्हॉट ही डज. भगवंत कसे सांगतात, कोणाला समजवायचं असेल तर, कोणाला शिक्षा द्यायची असेल की कोणाला त्याबद्दल सांगायचं असेल, ते किती पॉझिटिव्हली सांगतात. ते एकदम असं रागवून सांगत नाही की बाबा नाही तू असं का केलं किंवा असं का केलं. ही युजेस द राईट वर्ड, म्हणजे ते व्यवस्थित वर्ड यूज करतात, कोणता टाइम आहे त्यावेळेस बघतात आणि जे ऐकणारे असतात त्यांना किती बेनिफिट होईल हे पण बघतात. म्हणजे किती छान ही बुद्धाची क्वालिटी आपण बघतो याच्यामध्ये. परत ते अर्थकथामध्ये आपण ही नेक्स्ट अर्थकथा सांगितली आहे भगवंतांनी की महेश कुमार असतात, चंद्रकुमार असतात, हे 2 भाऊ असतात आधीच्या राणीचे. मग परत दुसरी
राणी येते, पटराणी येते, तिला एक मुलगा होतो. मग याच्यामध्ये आपण काय बघतो की बंधू भाव कसा असतो किंवा स्टेप मदर असते त्यांची, म्हणजे सावत्र आई असते, ती कसा व्यवहार करते आणि तिला त्या सावत्र आईला आपल्या मुलासाठी कसं राज्य हवं असते आणि त्या राज्य हवं राज्याच्या हौशेपोटी ती कसं मुलांना मारू शकते, छलकपट करू शकते. म्हणजे याच्यातनं आपण या स्टोरी मधनं ही अ, माहिती घेऊ शकतो. तर राजा भीतो की माझ्या मुलांना मारेल किंवा काही अजून घातपात करेल, काहीतरी करेल. तर तो आपल्या मुलांना हद्दपार करतो ना, म्हणजे जंगलात राहायला सांगतो. आपण ही कथा एक राजाची आपल्याला माहिती आहे, अजातशत्रूची. त्यांनी कसं राज्य मिळवायसाठी आपल्या वडिलांना, बिंबिसाराला मारलं होतं, हो की नाही? म्हणजे आपल्याला अशा बऱ्याचशा घटना आपल्याला हिस्ट्रीमध्ये किंवा या धम्मपदामध्ये मिळतात. तर त्याच्यावरनं आपण खूप छान बोध घेऊ शकतो, कारण ते आता पण आपल्याला लागू पडतात. या जीवनात पण आपण इतक्या वर्षानंतर पण हे धम्मपद ऐकतो किंवा भगवान बुद्धांची शिस्त ऐकतो. तर आज पण आपण घराघरामध्ये बघतो की दोन भाऊ किंवा सावत्र असतील, काय असतील, तरी किती आपसात भांडणं होतात. तर ती भांडणं होऊ नये हे आपण इथे बघतो. इथे बंधू भाऊ पण बघतो की किती ते एकमेकाला प्रेम करतात. ते बोधिसत्व असतात, हो की नाही? मोठा भाऊ असतो, ते लहान भावाला कसा तो सांभाळून घेतो. तर हा जो व्यवहार आहे माणसातला, माणुसकीचा, नीतिमत्तेचा, तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आता यक्षाबद्दल बोललं तर काय आपल्याला माहिती आहे, वेसवांना यक्ष आपल्याला 31 क्लेम्स मध्ये मिसाळकर सरांनी सांगितलेलं आहे. यक्ष हे अपाय भूमी मधला एक, जे 4 असतात ना, निरय, तिरछान, प्रेत आणि असुर, त्यामधले हे एक आहे. आणि यक्षांचा राजा हा वेसवन्न असतो आणि त्यांना तो राजा बाकी यक्षांना ती अशी हे देतात, सीमा देतात. काही काही जसं यांना तलाव दिला आहे, कोणाला झाड असतं, कोणाला ती जागा असते, असं ते वाटून देतात की त्या त्या जागेमध्ये तुम्ही राहू शकता. आणि म्हणजे ते पण व्हर्च्युअसच असतात की जे व्हर्च्युअस आदमी असतात किंवा मॉरॅलिटी वाले असतात, त्यांना तुम्ही हार्म नाही करू शकत. म्हणजे पंचशिलात प्रतिष्ठित असतात किंवा चित्त त्यांचं शुद्ध असते. तर त्याच्यामध्ये पण बघा किती हे असतं की नाही, जे वाईट आहेत किंवा जे शिलाचं पालन करत नाही किंवा ज्यांचं चित्त शुद्ध होत नाही, त्यांनाच ते मारतात. म्हणजे आता यक्षांची ही एक क्वालिटी झाली. पण जे शीलवान असतात तर त्यांना ते सोडून देतात. आता इथे आपण बोधिसत्वाचा पण उल्लेख आला आहे. तर बोधिसत्व तर आपल्याला माहीतच आहे की जातक कथांमध्ये आहेतच ते. आणि हे बोधिसत्व सगळे पारमिता कंप्लीट केल्यावरच ते बुद्ध बनतात ना. तर आता या जन्मी ते राजकुमाराच्या याच्या योनीमध्ये आलेले होते. आणि हे बोधिसत्व कुठल्याही अॅनिमल्स म्हणा, बर्ड्स म्हणा, ह्युमन बिंग्स म्हणा, या सगळ्या याच्यामध्ये येऊ शकतात. अँड ही इज ऑल्सो ऑलवेज अ लीडर आणि ही इज ऑलवेज सीइंग द वेलफेअर अँड द वेल बिईंग ऑफ हिज पीपल. आता इथे पण आपण बघतो की बोधिसत्वाने छोट्या भावालाच मागितलं पहिले, कारण त्याच्यामधले त्यांची शील आपल्याला दिसतं. हे असं म्हणजे असे बरेचसे आपण उदाहरण याच्यामधलं घेऊ शकतो की कसं आपल्याला वागायचंय, कशी नीतिमत्तानी वागायचंय, काय देवधम्म असतो, काय हिरी होत्तप्प असतं. म्हणजे ही हिरी होत्तप्प वन ऑफ द चेतसिका आपल्या मनाची जी लाज आणि संकोच असं आहे ते. म्हणजे आपण कसं वागायला पाहिजे लोकांसमोर,
हे सगळं आपल्याला या कथेमधनं दिसतं. तर धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी माझी ही कथा ऐकून घेतली. आणि सगळ्यांना मी परत धन्यवाद देते की मला हा चान्स दिला धम्मसाकरच्या ग्रुपनी. विशाखा सरांनी तर फारच गायडन्स दिला मला, त्याच्याशिवाय मी बोलू शकले नसते. आणि जयपाल सरांनी तर इतक्या सुंदर PPT बनवले आहेत की त्या बघूनच आपण ते चित्र बघूनच कळतं की काय स्टोरी असेल म्हणून. आय सो थँकफुल टू यू ऑल की तुम्ही माझे 2 शब्द ऐकले. थँक्यू. साधू 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 साधू. धन्यवाद मॅम. खूप खूप सुंदररित्या तुम्ही नुसता कथेचाच भावार्थ उलगडून नाही दाखवला तुम्ही, त्यातून तुम्ही आपण रोजच्या जीवनातील आपण कसे वागावे, आपण शील आपण पालन केले तर त्याचे कसे संरक्षण होते आपले, हे सर्वच तुम्ही याच्यातनं सांगितले. आपल्या रोजच्या जीवनात हे खूप खूप महत्वाचे आहे. तेही तुम्ही अगदी जसं नीतिमत्तेबद्दल तुम्ही ऑलरेडी बोललात, पण अगदी सुंदररित्या तुम्ही हे आपल्याला आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे. खूप खूप छान. हा मंच प्रश्न उत्तरांसाठी खुला आहे आणि त्यानंतर आपण दयानंद मिसळकर सर थोडे आपल्याला याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. पण कुणाचे काही प्रश्न असतील मॅमला तर तुम्ही विचारू शकता. जी जी जी. बोला. नवोदय मैत्रीपूर्वक जय भीम. जय भीम. एकशे ही कल्पना आहे की काय, की असं काय थोडं ऐकण्यास कसं जर हिंदू समाजाच्या पौराणिक कथेसारखं जरा वाटायला लागलं. ते एक पाण्यामध्ये असतो, मारून खाऊन टाकतो वगैरे वगैरे. हो, तर पण आपण जी जी हा बोला ना, बोला. नाही, आपण विज्ञानाच्या आधारित आपलं सद्धम्म आहे. आणि मग हे कसं म्हणतो आपण, एखादं मळ काढला आणि मळाचा गणपती वगैरे बनवला आणि मी त्याच्यात ते प्राण टाकले, मग तसंच ते एखादी मिळती जुळती ही हकीकत वाटायला लागली. नाही तसं नाहीये. जी. आपण जर 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मिसळकर सरांचं ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये ती अपाय भूमी आहे. अपाय भूमीमध्ये असुर हे एक एंटिटी आहे आणि ती आहे असं मला वाटतं. आणि याच्या पुढे मला वाटतं मिसळकर सर जास्त चांगल्या तऱ्हेने सांगू शकतील, कारण तो त्यांचा सब्जेक्ट आहे. पण हे आपण जे काही बोललो आहे किंवा हे आपल्याला त्रिपिटकामध्येच मिळालेलं आहे आणि जे लिहून ठेवलेलं आहे आपण तेच सांगतो आहे. म्हणजे लोकांना प्रश्न येतीलच, पण आपण आपल्या मनाचं असं काही इथे सांगत नाहीये. त्यामुळे ते त्रिपिटकामध्ये जे आहे किंवा धम्मपदार्थ कथेमध्ये भगवान बुद्धांनी जे काही सांगितलं आहे तेच आम्ही इथे बोलतोय. आणि पुढचं तुमचं निराकरण सर करतीलच. जी सर. जी जी मॅम. थँक्यू. नमो बुद्धाय. मिसळकर सर आपण घेऊया का आता? नमो बुद्धाय. जय भीम. मॅडम, खूप छान तुम्ही PPT मार्फत समजून सांगितले आजची अट्टकथा. मला माहित आहे तुम्ही 4-5 दिवसापासून खूप आजारी आहात आणि त्यातल्या आज सकाळी तुम्हाला थोडंसं आणि ते दिसत होतं, तरी पण तुम्ही म्हणजे कसोशीनं कथा सगळा आजार बाजूला ठेवून सांगितली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही लवकर म्हणजे रिकवर व्हा, कारण पुढच्या पण जबाबदाऱ्या तुम्हाला द्यायच्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की मॅडम दर रविवारी संडे स्कूल जे आहे मुलांना सांगत राहतात बरेच धम्माच्या गोष्टी आणि त्यांना ती सवय आहे. त्याचा अनुभव आपल्याला आज आलाय. तर मॅडम तुमचे खूप खूप आभार. धम्मसाकरच्या ग्रुपने जी संधी मून मॅडमला दिली त्याबद्दल आभार. आणि आपण आजच्या कथेकडे मॅडमने तर सांगितलेली आहे, फक्त एक थोडासा रिव्हिजन पार्ट म्हणून किंवा थोडीशी चर्चा म्हणून मी पुन्हा सांगत आहे ती कथा. की एक जो म्हणजे त्यावेळेच्या समस्या किंवा त्यावेळेसचे जे काही संदर्भ आपल्याला पुढे रिसर्च साठी कामा येतात त्या अनुषंगाने मी काही रिपीट करत आहे मॅडम, मून मॅडम काही गोष्टी करत आहे. तर पहिला जो विषय आहे की एक भिक्खू जो आहे
म्हणजे प्रवज्या घेतली आहे आणि जेव्हा संघात तो प्रवेश करतो त्याला नियमानुसार वागावं लागतं त्या भिक्खूला, कोणत्या भिक्खूला, किती आहे किंवा सकाळ केव्हा उठणं केव्हा झोपणं किंवा काय वस्तू बाळगणं, पिंडपातासाठी केव्हा जाणं, हे सगळे जे काही भिक्खूसाठी जे विनय बनवलेले आहेत, जे नियम बनवलेले आहेत ते आपल्याला विनयपेटका दिसतातच. ते नियम का बनवले, कसे बदलत गेले, हे सगळे आपल्याला विनयपेटक अट्टकथामध्ये माहिती मिळते. त्याच अनुषंगाने या कथेची सुरुवात होते की एक श्रीमंत माणूस जो आहे प्रवज्या घेतल्यानंतर सुद्धा त्याला म्हणजे असं भोगी जीवन जगायची त्याला इच्छा होते, म्हणून तो आपल्या तिकडूनच घरूनच जास्तीचे वस्त्र घेऊन येणे किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येणे, म्हणजे किचनचं सामान पण घेऊन येणे आणि नोकर चाकर पण घेऊन येणे, इथपर्यंत त्याची मजल केलेली असते, जे एकदम विनयाच्या विरुद्ध असते. आणि जेव्हा ते प्रकरण बुद्धाकडे जात आहे तर बुद्ध म्हणतो, खरंच का तू बहुभंडिक आहेस? तर तो म्हणतो, हो आहे. आणि मग बुद्ध त्याला सांगतात, तुला माहिती नाही का, तू जेव्हा प्रवज्या घेतली तेव्हा विनयाचं पालन करशील, विनयाचं पालन तुला करावं लागेल असं तुला माहित आहे ना? तर त्याच्यामुळे तो भिक्खू कोपित होतो, त्याला राग येतो त्या भिक्खूला आणि तो अंगावरचं चिवर फेकतो. असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात की बुद्धाने काही विचारलं की यांना भयंकर राग येतो, यांचा इगो हट होतो. आणि त्यामुळे ना म्हणजे एक जे नच्च जातक आहे त्यात तर पूर्ण नग्नच होतो तो भिक्खू. जेव्हा तो बहुभंडिक म्हटल्यावर तो बुद्धासमोरच नग्न होतो आणि सगळं भिक्खू समोर नग्न होऊन तो निघून जातो. तर इथपर्यंत काही भिक्खूंची किंवा काही व्यक्तींची म्हणून जे काही कच्चे भिक्खू आहेत, अजून म्हणजे मॅच्युअर्ड झाले नाही, काही त्यांना फल प्राप्त झालेले नाही, असे विचित्र वागणारे भिक्खू आहे. आणि बुद्ध त्यांच्याशी संवाद साधून त्याला काहीतरी मार्गदर्शन करायचे, पण काही लोक म्हणजे ऐकण्याच्या पलीकडे असायचे आणि ते निघून जायचे, संघ सोडायचे, त्यात त्यांचंच नुकसान व्हायचं. जो संघ सोडेल त्याचं स्वतःच नुकसान होणार आहे. एवढी सुवर्ण संधी बुद्ध असताना, संघात सामील होण्याची संधी असताना, म्हणजे फक्त काही भोगासाठी, काही म्हणजे काय म्हणतात इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी धम्मापासून दूर जाणं याच्यासारखं दुर्भाग्य काही नाही आहे. आपण 2500 वर्षानंतर जेव्हा धम्म ऐकण्याचा प्रयत्न करतो, अट्टकथांतरे समजून घेण्याचा प्रयत्न, आपल्याला किती आनंद मिळतो नुसतं ते ऐकून किंवा सांगून. तर त्यावेळेस बुद्ध समोर असताना किती म्हणजे चित्ताची म्हणजे प्रसन्नता असेल किंवा मुदिता म्हणू आपण, की बुद्धाच्या मुखातून ते येत असेल. तर या हा जो धम्म आहे हा किती म्हणजे चांगला आहे. आपल्याला अनेक अट्टकथांमधून आपल्याला त्याची जाणीव होते, पण काही लोकांना त्याची जाणीव नसते. या केसमध्ये असंच झालं, भिक्खूला म्हणजे जाणीव राहिली नाही, पण जेव्हा बुद्धाने सांगितलं त्याला त्याच्या पूर्वजन्मीची कथा, तेव्हा त्याला म्हणजे स्वतः भक्तिपद प्राप्त झाला. तो निघून नाही गेला संघातून. जेव्हा त्याला बुद्धाने सांगितलं की मागच्या जन्मातही तू तर खूप शिलाचं पालन करत होता, आता असं का वागतो, मग त्याने मग पुन्हा शिवर घेऊन त्याच्या बुद्धासमोर बसून म्हणजे विनंती केली आणि माफी मागितली असं. त्यामुळे त्याला स्वतः भक्तिपद पण मिळाला. तर हा झाला भिक्खूचे, म्हणजे भिक्खूच्या अशा अनेक समस्या आहे, अनेक त्रास आहे, याच्या आधी पण आपल्या अट्टकथामध्ये आलेला आहे. तर भिक्खूंच्या समस्या आणि भिक्खूंचा विनय हा एक अभ्यासाचा विषय आहे. या अनुषंगाने मला सांगण्याची इच्छा होते. दुसरं आहे की पूर्वजन्मीची जी कथा आहे, पूर्वजन्मीची कथामध्ये 2 पाठ करू आपण. पहिला जो आहे की तो जो राजा असतो त्याला पट्टराणी असते, त्याच्यापासून 2 मुलं प्राप्त झालेले असतात आणि जे मुलं उत्पन्न झालेले असतात त्यातला एक बोधिसत्व असतो, महिंस कुमार. आणि जी ती त्याची आई वारते, म्हणजे बोधिसत्वाची म्हणजे जी पट्टराणी असते ती वारते, त्यामुळे मृत्यू होतो तिचा अकाली, मुलं लहानच असतात. मग त्यामुळे राजा दुसऱ्या राणीला पट्टराणी करतो आणि दुसरी राणी जी आहे तिला पण एक पुत्र लाभ होतो. ठीक आहे, तो सूर्यकुमार. तर इकडे पहिल्या राणीपासून महिंस कुमार आणि चंद्रकुमार असे 2 मुलं झालेले असतात, ज्यात बोधिसत्व आहे. आणि दुसऱ्या राणीपासून सूर्यकुमार झालेला असतात. तर ते दुसऱ्या पट्टराणीनं राजाला एक वर मागितलेला असतो की म्हणजे तू म्हणतो की मी तुझ्यावर खूप खुश आहे, तुला काय पाहिजे ते सांग, ते तुला मिळेल. तर तो वर आहे असं म्हणतो. तरी राणी काय म्हणते, मी आता मागणार नाही, नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा मागेल. आणि मुलं जेव्हा थोडे मोठे होतात ना चांगले, तेव्हा मग ती म्हणते की म्हणजे महिंस कुमार जो
बोधिसत्व जे असतात ते सगळ्यात सिनियर असतात, ते राजा बनण्यायोग्य असतात. पण या राणीला कळत आहे की आता महिंस कुमार म्हणजे बोधिसत्व राजा बनणार आहे, तेव्हा मग ती आपला वर त्याला राजाला सांगते की तुम्हाला वचन दिलं होतं एक वर देण्याचं, आता ती वेळ आलेली आहे आणि मला तो वर मागायचा आहे. तर राजा म्हणतो माग. मग ते म्हणतं की माझ्या मुलाला तू हे कर, राजा बनव. तर राजा बघा वर दिलेला आहे पण राजा आहे तो, ठीक आहे, म्हणजे डिप्लोमसी म्हणू किंवा जे काही राजकौशल्य असतंय ते राजा मान्य करत नाही. कारण जो सिनियर आहे मोस्ट आहे, जो बोधिसत्व आहे, त्याला राजा बनवायचं सोडून सगळ्यात ज्युनियर मोस्ट जो आहे त्याला राजा बनवणं त्या राजाला काही पटत नाही. पण त्याला माहित आहे की काहीतरी घातपात होईल जर हिच्या मुलाला जर राजा नाही बनवलं, तर ही आपली जे पहिल्या राणीपासून जे मुलं झालेले आहे म्हणजे त्या दुसऱ्या राणीचे सावत्र मुलं, तर ती घातपात करेल, मारून टाकेल त्यांना. म्हणून त्या राजा काळजीने त्या मुलांना, दोन्ही मुलांना पहिल्या राणीपासून झालेल्या ते त्यांना वनात पाठवतो. आणि की तुम्ही राज्याच्या बाहेर पाठवतो, म्हणजे वनात म्हटल्यापेक्षा राज्याच्या बाहेर पाठवतो आणि तुम्ही तिकडे राहा, मी माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा या आणि गादीवर बसा, असं आपल्या मोठ्या मुलाला सांगतो, म्हणजे बोधिसत्वाला. बोधिसत्व ते ऐकतात वडिलाचा आदेश आणि ते आपल्या भावाला घेऊन निघतात. पण तो छोटा भाऊ जो असतो, सावत्र भाऊ, तो पण मागे लागतो की मला पण यायचं, मला पण यायचं. मग ते तिघही निघून जातात राज्याच्या बाहेर. तर हा जो मुद्दा आहे की गादीवर कोण बसेल, तर एक तर सिनियर मोस्ट बसेल, एक साधारण त्यावेळेची ट्रॅडिशन आपल्याला दिसते. त्याशिवाय म्हणजे दुसरे पण काही राजे बनण्यासाठी स्पर्धक असायचे आणि घातपाताची खूप शक्यता असायची. आता इथे तर सावत्र म्हणजे मुलं आहे म्हणून ती राणी घातपात करेल अशी भीती वाटते. पण बऱ्याच वेळा राजाला पण भीती असते की, कारण अनेक राण्या असतात, अनेक मुलं असतात, त्यांच्यापासून शेकडो हजारो मुलं जे काही असतील ते, तर कोणी कोणी आपली सत्ता उलथवण्यासाठी घातपात करू शकतात असं राजाला नेहमीच भय असतंय. आणि आपल्याला याचे संदर्भ आपल्याला खूप जास्त मिळतात. आपल्याला अजातशत्रू जेव्हा बुद्धांना पहिल्यांदा भेटायला जातात आणि बुद्ध म्हणजे एकदम अंधारात बसलेले असतात तिकडे, आणि जेव्हा युवक त्यांना घेऊन जातो अजातशत्रूला सैन्याला घेऊन, आणि नंतर मग विशिष्ट ठिकाणी ते कमी लोक घेऊनच जातात, तर तेव्हा अजातशत्रूला भीती वाटते, तू इतक्या अंधारात मला येतो, काही घातपाताचा तर विषय नाही ना असं. तर तो एक महत्वाचा संदर्भ जो आहे सामान्य फलसूत्र तिघनिकाय मधलं त्यात आलेला आहे. पण हे साधं वाक्य नाही की तू मला घातपाताची म्हणजे भीती नाही ना. त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. राजे किंवा राजपुत्र यांचे युद्ध किंवा गादीवर बसण्यासाठी खूप विष पाजणं किंवा पूर्ण सैन्य तोडणं, जे काही प्रकार असतील, राजद्रोह म्हणू आपण, ते सगळे आपल्याला या अट्टकथेतही त्याचा संदर्भ मिळतो. फक्त राजा सावध असतो, आपल्या मुलावर प्रेम असतो म्हणून तो राजाच्या बाहेर पाठवतो. आणि जे काही एखाद्या राजपुत्राकडून म्हणजे एखाद्या मुलाकडून जर भीती असली तर त्याला सुद्धा राज्याच्या बाहेर पाठवायची त्यावेळेस पद्धत होती. आपल्याला जेव्हा आपण प्राचीन इतिहास जेव्हा अभ्यासतो त्या संदर्भात हे दिसत आहे. जेव्हा हे तिन्ही मुलं वनात जातात, वनात जेव्हा तिन्ही मुलं सर हिंदीमध्ये बोलणार का? काय हिंदीमध्ये बोलणार का? हाँ बोल सकता हूँ हिंदी में। बोला ना सर। कोई हिंदी भाषी भी है क्या? हाँ अच्छा ठीक है। हाँ ठीक है। तो हमने देखा है कि ये राजा ने अपने 3 पुत्र, जो 2 पहले रानी से उत्पन्न हुए और एक जो सबसे जूनियर जो है वो दूसरे रानी से जो उत्पन्न हुआ था, वो तीनों पुत्रों को राज्य के बाहर भेजते हैं। और उनको डर लगता है कि कहीं मेरे पुत्र को ये रानी मार तो नहीं डालेगी ना, इसलिए तो राज्य के बाहर अपने पुत्रों को भेजना, राजपुत्रों को भेजना, ये जूनी परंपरा हमको भारतीय इतिहास में दिखती है। और यहाँ खुद बोधिसत्व राजपुत्र है, ठीक है, महिंस कुमार ही सीनियर मोस्ट, तीनों जो भाई है उसमें सबसे वरिष्ठ वो है। तो जब वो जंगल में जाते हैं राज्य के बाहर, तो उनको पानी वगैरह पीने का रहता है ना, तो अपने एक भाई को, अपना चंद्र कुमार जो है अपना,
पूरी भाई उसको बोलते हैं कि बाजू में एक तालाब है, वहां से तुम पानी लेके आ जाओ, पहले नहाओ, पानी पियो और मेरे लिए भी पानी लेके आ जाओ। तो पहला भाई जो जाता है तो वहां जो तालाब में जाता है ना, वो तालाब एक यक्ष ने परिगृहित किया रहता है, यानी पजेस बाय वन यक्ष आहे ना, यक्षाने त्याच्यावर यक्षाचा इलाका असतो, तो त्याचा एरिया असतो, त्याचं प्रभुत्व असतं तिथे। तर वेसवन जो महाराज है, चातुर महाराज में से एक जो वेसवन महाराज है, उनको कुबेर भी बोला जाता है, उनकी अगर कोई यक्ष सेवा करता है तो उसके बदले में उनको कोई एक वर देते हैं वेसवन महाराज। तो वर में क्या मिलता है, एकादी जंगल की एकादी जगह रहती है, स्मशान भूमि की एकादी जगह रह सकती है, एकादा तालाब है, या ऐसा एक गिरी हुई बिल्डिंग रहेगी ना, ऐसा निर्जन जहाँ कोई रहता नहीं है, ऐसा लोनली प्लेसेस में जनरली उनको दिया जाता है वर, कि ये इलाके में अगर कोई आता है तो उसको खाने की परमिशन वो यक्ष को दी जाती है। लेकिन यक्ष बाहर के लोगों को नहीं मार सकता, उसके एरिया में अगर आया तो मार सकता है, ऐसा हमको बहुत सारे अट्टा कथाओं से संदर्भ मिलता है। वैसा यहाँ ये यक्ष को जो है ना, एक तालाब जो है, एक सरोवर जो है, वो गिफ्ट में, बख्शिश में मिला था, और वो तालाब में जो कोई व्यक्ति आएगा, उतरेगा या पानी पिएगा, उसको मारने का अधिकार वो यक्ष को मिला है। लेकिन उसके लिए वेसवन महाराज ने एक कंडीशन दिया है कि तू कोई भी आदमी को नहीं मार सकता है पानी में उतरे हुए, अगर वो प्राणी, यानी वो प्राणी बोलो या मनुष्य बोलो, अगर वो तालाब में उतरता है तो वो शीलवान अगर है, वर्चुअस लाइफ जीता है, ठीक है, शीलों का पालन करता है, तो उसको मारने का अधिकार यक्ष को नहीं रहता है। ये ध्यान से रखिए। बहुत सारे लोग क्लास में भी या बाहर भी बहुत बार डर के मारे बोलते हैं, सर हम तो भूत प्रेत नहीं मानते थे, अभी आपने बताया कि है तो अभी तो हमको डर लगता है, मैंने बचपन में ये देखा था, वो देखा था। आपको डरने की कोई जरूरी नहीं है, आप धम्म श्रवण करते हैं, आप दानशील का पालन करते हैं, तो आपको डरने की बात नहीं है, ठीक है। कभी भी आपने कुछ दान किया होगा या कुछ अच्छा काम किया होगा ना, कुशल कर्म, तो आपको कोई भी ताकत आपको तकलीफ नहीं दे सकती है, इतना ध्यान रखिए। तो यहाँ वो यक्ष ने उसको इसीलिए प्रश्न पूछा है कि सामने वाला आदमी शीलवान है कि नहीं, है ना, देव धम्म जानता है कि नहीं, वो उनको पता करने के लिए वो सवाल पूछता है। और पहले भाई को जब पानी लाने के लिए गया, उसको वो जवाब देते नहीं आया बराबर, ठीक है। फिर दूसरे भाई को भेजा, दूसरे भाई ने भी बराबर जवाब नहीं दिया, तो वो दोनों को लेके वो पानी के अंदर उसका जो एरिया है वहां रखा उनको। और जब बोधिसत्व देखते कि अरे अभी तक मेरे दोनों भाई नहीं आए, तो क्या कुछ तो समस्या है क्या, इसलिए बुद्ध जब तालाब के तरफ जाते हैं, ठीक है, तो तालाब में देखते हैं कि अंदर जाने वाले क्या बोलते फुटप्रिंट्स है, पैरों के निशान तालाब के अंदर जाने के दिख रहे हैं, लेकिन वापस आने के नहीं दिख रहे। तो वो बुद्ध का, बोधिसत्व का जो लॉजिक है ना, वो भी बहुत इंटरेस्टिंग रहता है। उनके हमेशा जो होशियारी है या विद्वत्ता है या पहिया बोलते हैं हम, प्रज्ञा, वो हमको ऐसे अट्ट कथाओं से मिलती है। तो ये जो यक्ष को, ये बोधिसत्व को पता चला है कि यहाँ ये जो तालाब है, ये यक्ष के अंडर में होगा, यक्ष के पजे से परिगृहित होगा, इसलिए वो पानी में जब उतरते हैं तो फिर वो यक्ष उनको सवाल पूछता है, तुम देव धम्म जानते हो क्या? तो ये बोलते हैं हाँ मैं देव धम्म तो जानता हूँ। तो बोले मुझे बताओ। तो बोधिसत्व बोलते कि नहीं, मेरे तो कपड़े मैले हुए, मैं पैसा हूँ, ऐसे धम्म नहीं सिखाया जाता है, उसके प्रोसीजर रहता है। जब कल्पना मैडम ने अपने को बताया कि मुझे मेरा जो कीचड़ से जो शरीर भरा है वो मुझे साफ करने के बाद ही मैं ये कर सकता हूँ, तो उसमें ऐसा वर्णन है कि वो यक्ष देव धम्म जानने के लिए इतना एक्साइटेड है, वो बोधिसत्व को नहलाता है, अच्छा भोजन देता है, वंदन करके फिर देव धम्म पूछता है, और बोधिसत्व फिर देव धम्म क्या है वो उनको बताते हैं। तो ठीक है ना, वर्चुअस लाइफ क्या है वो बताते हैं। तो वो इतने खुश होते हैं कि मैं
मैं समझ गया है कि आप देव धम्म जानते हो, तो आप मुझे बोलो कौन से भाई को मैं बाहर निकालूं। दो भाई है, एक सौतेला भाई है, एक अपना क्या होता है ओरिजिनल भाई है, ऐसा। तो बोधिसत्व बोलते हैं कि मेरा जो सौतेला भाई है ना, वो मुझे चाहिए। तो वो यक्ष बोलता है ऐसा कैसा है, तू तेरा सगा भाई जो है उसको नहीं मांग रहा हो, तू सौतेले भाई को मांग रहा है। तो तू देव धम्म जानता नहीं है, तू सिर्फ यानी पुस्तक पंडित है, तू व्यवहार पंडित नहीं है, तुझे समझ नहीं है कि अपने खुद के भाई को बुलाना चाहिए। तो बोधिसत्व फिर उसका एक्सप्लेनेशन देते हैं कि नहीं, ये एक्चुअली ये हम राज्य के बाहर या वन में क्यों आए, तो ये बच्चे की वजह से, ये छोटे भाई के वजह से आए। उसकी माँ जो है, जो रानी है, उसको राज्य देना चाहती थी, लेकिन पिताजी ने ना बोला, इसलिए हम जंगल में आए, हमारे पीछे लगा है, और सबसे छोटा है, उसको बचाने की, उसकी सेफ्टी की जिम्मेदारी हमारी है। देखो ये कितने मॉरल्स है, हमको वो टाइम के मॉरल्स हमको समझ में आते हैं। तो ये बोलते हैं कि अगर मेरा छोटा भाई यानी जो सौतेला भाई है, वो अगर मैं उसको नहीं मांगूंगा, मेरे सगे भाई को मांगूंगा, और तू वो उसको खाएगा, तो कल क्या बात होगा कि इन्होंने अपने भाई को मार डाला है, ठीक है, या यक्ष को सुपुर्द किया है, ऐसा जो ऐसा लोग बोलेंगे। तो वो टाइम जो लोग सोचते थे ना, आज भी वही सोचते हैं कि अपना पराया जो है ना, वो यही ना, बारीक बारीक या छोटे छोटे जो संदर्भ आते हैं ना, वो बहुत क्या समाधान देते हैं हमको, या बहुत सेटिस्फेक्शन देते हैं छोटे छोटे, कि अरे वो टाइम की जो रिलेशनशिप थी, वही आज भी वही चलती जा रही है। तो सगा सौतेला जो व्यवहार है, वो पहले भी चलता था, आज भी चलता है। तो फिर यक्ष बोलता है कि नहीं यार, तू देव धम्म भी जानता है, और थियरी एंड प्रैक्टिस दोनों तरह से तू अपना धम्म जानता है, तो मैं तुझे दोनों भाई वापस देता हूँ। फिर वो दोनों भाई को लेके कुछ दिन वहां रहने के बाद, वो जंगल में रहने के बाद, उनको जब पता चलता है कि उधर राजा का मृत्यु हुआ, तो ये तीनों भाई वापस जाते हैं और वहां राज्य लेते हैं, है ना, किसी को सेनापति बनाना, किसी को ऊपर राज्य देना, और खुद बोधिसत्व वहां के राजा बनते हैं। लेकिन जाने के पहले है ना, जब बुद्ध ने अपना बोधिसत्व ने यक्ष को जो उपदेश दिया था ना, उसको पंचशील में प्रतिष्ठापित किया था, इस्टेब्लिश किया था उनको पंचशील में, यक्ष को शीलों का पालन उससे करवाया था। और जब वापस जाने का था अपने राज्य में, तो वो यक्ष को भी लेके गए। एक इम्पोर्टेंट रेफरेंस अपने को यहाँ मिलता है, एक महत्व का संदर्भ मिलता है कि यक्ष जो है, यक्ष को लेके बोधिसत्व अपने राज्य में जाता है। ऐसे बहुत सारे प्रसंग अपने को अट्टकथाओं में मिलते हैं। इसके पहले भी हुए हैं अपने अट्टकथा जो हुए हैं, आप देखिए, वो जरूर पढ़िए। मुझे लगता है काले यक्षिणी कथा जो है ना, दूसरी चौथी कुछ कथा है, उसी में ये एक यक्षिणी की भी बात आई थी। तो वो स्त्री भी अपने यक्षिणी को लेके जाके उसकी प्रतिष्ठापना करते हैं, उनका पहला भोजन, मान सम्मान जो देना है वो देते हैं। तो पहले की अट्टा कथाएं जरूर सुनिए, आप यूट्यूब पे अवेलेबल है। ये यक्ष को वहां लेके गए, और अग्र है ना, अग्र उदक जो है, या अग्र जो है ना, यानी फर्स्ट रिस्पेक्ट जो है, वो यक्ष को दिया जाता है। यक्ष को कहीं रखा जाता है, और उसको खाने का, पीने का, या मान सम्मान उसको दिया जाता है। भोजन करने के पहले उसको भोजन देना है, या जो भी रिस्पेक्ट देना है वो देना है, ऐसा। तो ये हमको भारतीय परंपरा में ये दिखता है, बहुत सारे संदर्भ है। और फिर इस पे हमने पहले बात भी किया है, 31 प्लेन्स ऑफ एग्जिस्टेंस के बारे में भी जब हमने बताया था, तो ये लोग हमको हमेशा दिखते हैं। बुद्ध ने यहाँ दिखाया है हमने कि बोधिसत्व ने यक्ष को क्या कहते हैं, सरेंडर करवाया है। यक्ष शरण आया है बोधिसत्व को, बोधिसत्व की विद्वत्ता को, बोधिसत्व का धम्म ज्ञान समझने के बाद वो यक्ष बोधिसत्व को शरण आया है। ये हमेशा दिखता है हमको
लेकिन ये सिर्फ प्राचीन कथा नहीं है या अतीत कथा नहीं बोलते ना। श्री बुद्ध के समय में भी हमको देखते हैं कि यक्ष का बुद्ध से भी संबंध आता है। बाबा साहब का जो किताब है बुद्ध एंड हिज धम्म, उसमें भी आलवक यक्ष का एक संदर्भ आता है। आखिरी के कुछ पेजेस है उसमें, देखिए अगर नहीं पढ़ा होगा तो फिर से एक बार पढ़िए वो, कि आलवक यक्ष जो रहता है वहां बुद्ध मेडिटेशन के लिए बैठते हैं, ध्यान के लिए बैठना है, तो वो यक्ष जो है उनकी मजाक करना चाहता है, थोड़ा टीजिंग टाइप होता है कि हे श्रमण तू यहाँ से उठ, ये मेरी जगह है। तो बुद्ध उठते हैं, फिर दूसरे बार भी बोलते बैठो 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 कोई बात नहीं है, फिर बुद्ध फिर बैठते हैं ऐसे। फिर दूसरे बार वो बोलता है कि नहीं नहीं उठो श्रमण, यहाँ से उठो तुम, ये मेरी जगह है। तो बुद्ध दूसरी बार भी उठते हैं, तीसरी बार भी उठते हैं ऐसा, यानी वो बैठो उठो बैठो बैठो ऐसा, उसको टीजिंग करना है ना, बुद्ध की मजाक करना है ऐसा। और चौथे बार जब वो बोलता है कि बैठे श्रमण जी, तो बुद्ध बैठते हैं। और फिर वो चौथी बार जब वो आलवक यक्ष बोलता है कि नहीं अभी तुम उठो, नहीं तो मैं तुम्हारा चित्त विचलित करूंगा, फाड़ूंगा वगैरह जो जो कुछ बोलते हैं, तो बुद्ध बोलते हैं कि अभी मैं उठूंगा नहीं। और दुनिया में, ये संसार में है ना, ये कॉस्मोलॉजी में ऐसी कोई ताकत नहीं है कि जो मेरा चित्त विचलित करे या मेरा हृदय फाड़ कर, मेरी पैर पकड़कर मुझे गंगा की वो छोर पे फेंके, ऐसे ये कॉस्मोलॉजी में ऐसी कोई ताकत नहीं है। इतना बड़ा चैलेंज बुद्ध वो यक्ष को करते हैं और बोलते कि तुझे प्रॉब्लम क्या है, बुद्ध यक्ष को बोलते हैं। तो उसको कुछ सवाल पूछना रहता है, पहले टीजिंग पे आता है, बाद में फिर टीचिंग पे आता है। तो बुद्ध फिर उसको उपदेश देते हैं और वो उनके शरण जाते हैं। तो ऐसे बहुत सारे कथाएं हमको यक्ष के बारे में अट्ट कथाओं में और त्रिपिटक में भी मिलती है। यक्ष, किसी ने पूछा है कि ये माइथोलॉजी जैसा है, बिल्कुल, क्योंकि हम जब दूसरा साहित्य देखते हैं ना, तो दूसरे धर्म का बोलो या पौराणिक दूसरा साहित्य, नॉन पाली की बात कर रहा हूँ मैं, नॉन बुद्धिस्ट लिटरेचर की बात कर रहा हूँ, तब हमको उसके संदर्भ ऐसा लगते नहीं है। लेकिन जहां हम पाली साहित्य पढ़ते हैं, बुद्ध का टीचिंग पढ़ते हैं, तो एक सिस्टेमेटिक एजुकेशन है, सिस्टेमेटिक आइडेंटिफिकेशन है या एक्सप्लेनेशन है, हमको पाली साहित्य में मिलता है। क्योंकि यक्ष जैसे एंटिटी सभी को कंफ्यूज करते हैं, नो डाउट आपको डाउट आते होंगे, तो कोई गलत नहीं डाउट आए आपके, क्योंकि ये डाउट हम सब लेके चल रहे हैं। लेकिन बहुत ज्यादा अगर समय देंगे, हम बहुत ज्यादा अट्टकथाएं पढ़ेंगे या सुत्त पढ़ेंगे या डिक्शनरी का मीनिंग देखेंगे, फिर धीरे धीरे वो आइडेंटिटी है वो व्यक्ति की, या यक्ष जैसे है या सक्क है या देव है या ब्रह्मा है, जो कुछ रहेंगे उनके बारे में हमको थोड़ी थोड़ी पहचान हो जाती है, उनकी विशेषता समझ में आती है। तो ऑलरेडी उसी पे बहुत सारे डिस्कशन हो चुके हैं 31 प्लेन्स के। और ये लोग कौन थे, ठीक है ना, ये सूर्य कुमार कौन थे, चंद्र कुमार कौन थे, तो हम मैडम ने बताया है कि आनंद भी थे वहाँ पूर्व जन्म में, है ना। तो और सारिपुत्र भी थे। तो ये सारिपुत्र है या आनंद थेर जो है, ये अभी का संबंध नहीं, उनका बुद्ध के टाइम का संबंध नहीं, ये सदियों से चलते आ रहा है। कोई ना कोई रूप में वो एक दूसरे से मिले जुले हैं, इसलिए वो प्रीवियस बर्थ लिंकिंग जो हमेशा बात करते हैं हम, वो यहाँ भी हमको देखने को मिलते हैं। और इसमें बहुत सारे सामाजिक है, राजकीय है, बहुत सारे इश्यूज हम देख सकते हैं। हर एक को अपना जो इंटरेस्ट जो रहेगा, जो फील्ड का, उसमें आप ये कथा में से बहुत सारे संदर्भ ले सकते हैं और आगे रिसर्च के लिए इन्हें एक कथा भी दूसरी कथा ऐसे करके ना कंपाइलेशन में आपके बहुत सारे रिसर्च में मटेरियल तैयार हो जाता है। हमारी धम्म साकाचा में धम्मपद अट्टकथा ये जो अभियान हमने चालू किया है, ये धम्म समझने के लिए है, एक लिटरेचर समझने के लिए है, सिस्टमेटिक। एक साल से ज्यादा हो गया है कंटिन्यू, हर सैटरडे हम यही बात कर रहे हैं। आप बहुत सारे लोग नए नए ज्वाइन होते हैं, उनका स्वागत है ही है, और नए लोगों को बताते रहो, ये भी हम आपको, आप सभी को विनती करते हैं। लेकिन उसके साथ और एक रिक्वेस्ट है आपके लिए कि यूट्यूब पे बहुत सारे वीडियो बने हैं, अगर आप सिस्टमेटिक 1 2 3 4 पढ़ते जाएंगे ना, तो आज आपको जो नए लोगों को कुछ सवाल आते हैं ना, उसके ऑलरेडी डिस्कशन पहले हो चुका है। यानी 20 से ज्यादा वक्ताओं ने ये पूरे साल भर अलग अलग अपने ढंग से या पीपीटी बना के
धम्म पे, चित्त पे, अभिधम्म पे, विनय पिटक पे, बहुत सारे एस्पेक्ट पे पीपीटी के साथ प्रेजेंट किया है। आप अगर एक स्टडी के तौर पे, शिक्षा के स्तर पर अगर एक एक कथा आप आराम से बैठ के पढ़ेंगे ना या सुनेंगे हमारे जो स्कॉलर हैं, तो आपका धम्म में इस्टेब्लिश होना बहुत दूर नहीं है। इतना यहाँ मैं जो ये कथा के बारे में जो मुझे बताना था, मैं यहाँ खत्म करता हूँ। कल्पना मैडम का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। मसाकाचा ग्रुप का बहुत सारा आभार व्यक्त करता हूँ, और बाकी से यस मैडम, और कोई सवाल है तो फिर पूछ सकते हैं इससे रिलेटेड। जय भीम, नमो बुद्धाय सर. जय भीम. फारच सुंदर प्रकारे आपण मार्गदर्शन केले आणि कल्पना मून मॅडमने पण. सर मला एक विचारायचं होतं की आपण एका टाइम झोन मध्ये आता सध्या राहत आहेत का की जगत आहेत? कारण की माझी बुद्ध धम्म संघावर फार श्रद्धा आहे, त्यात काही डाऊट नाहीये. कारण की मी बुद्ध आणि धम्म पण वाचला, तुम्ही पण आता रेफरन्स दिला तो पण, आणि त्यामध्ये आणखीन एक यक्षा टाईपच एक हे आलं होतं. कारण की एक गृहस्थ असतो, त्यालाही धम्म श्रवण करतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो, तर तो झाडाच्या याच्यामध्ये असतो, झाडामध्ये त्याचं चित्त हे होतं. तो एक संदर्भ बुद्ध आणि धम्मामध्ये पण तो पण एक आलेला आहे. तर जसं की आज तसे काही अक्षय दिसत नाही, पण जसं आपण मॉडर्न सायन्स किंवा असं जर बघितलं की जसं की आता कुठे कुठे बरेच ऍक्सिडेंट वगैरे होतात, जसं की माळशेड घाट वगैरे आहे, काही एरिया असतो तिथे नेमके बरेचदा ऍक्सिडेंट होतात, किंवा बरमुडा ट्रँगल वगैरे आहे, आणि समुद्रामध्ये असे काही प्लेसेस आहेत जिथे करंट झोन असतो, त्यामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पावतात. आणि काही गुगलवर पण आपण सर्च केलं की काही हॉरर प्लेसेस इन द वर्ल्ड, तर तिथे पण बरेच असे रेफरन्स भेटतात. युएस मध्ये काही बरेच हॉरर प्लेसेस आहेत किंवा इथे आहेत, तर इथे फार असं प्रचंड हॉरर असं असतं, तिथे जाऊ नका. तर असं बऱ्याच ठिकाणी येतं. तर मला हेच विचारायचं आहे की आपण काही असं टाइम झोन मध्ये वगैरे जगत आहेत का, की टाइम झोन असतो जसं कल्प वगैरे? कारण की आजकाल म्हणजे आपण बरेच जे गाथा वगैरे बघितल्या त्यामध्ये बरेचदा असं समजतं की जे उपदेश करतात बुद्ध तथागत, तर तेव्हा बरेच जणांना श्रुतापत्ती अनागामी हे फल प्राप्त होतं. पण आज एवढं लिटरेचर बुद्ध आणि धम्माचं अवेलेबल असूनही सगळं ज्ञानाचा सागर आहे. जर ज्यांना, कारण की बुद्ध आणि धम्मा इट नथिंग बट एज्युकेशन, जेवढा आपण त्याचा अभ्यास करू तेवढं आपल्याला कळत जाईल. तर आज असं होत नाही तसं. तर हेच कारण की लोकांचं बरंच यक्ष आहे नाही आहे किंवा आपल्यालाही तसं वाटतं. तर मी हे काही एक्झाम्पल सांगितलेत. तर असं टाइम झोन वगैरे काही असतं का, असं काही आहे का, वाटतं का आपल्याला? आपण यावर थोडं मार्गदर्शन करावं. थँक्यू सर. मून मॅडम, आपल्याला काही सांगायचं का याच्यावर की मी बोलू? तर तुम्ही बोला, कारण कल्प तर आपण म्हणजे आपण बुद्ध कल्पामध्येच आहोत आता, तसं आहे आपण आता. कारण 2600 तर झालेच आहेत आपल्याला बुद्ध शासनात. तर हे एक्सप्लेन करा. नाही, असं म्हटलं जात आहे की म्हणजे गौतम बुद्ध जे आहे, सिद्धार्थ गौतम जे बुद्ध झाले, ठीक आहे ना, यांचा इन्फ्लुएन्सचा काळ जो आहे ना, म्हणजे त्यांचा जो धम्म जो आहे तो 5000 वर्ष टिकणार आहे असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, त्यातले 2600 वर्ष संपले, 2500 वर्ष संपले असं गृहीत धरू आपण. आणि त्यात म्हणजे भारतातून तो बराच म्हणजे कमी होत गेला, पण बाहेर जगात तो कायम राहिला, म्हणजे नष्ट नाही झाला तो. ठीक आहे, तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो राहिला, आणि भिक्खू लोकांनी म्हणजे संघाने तर तो संरक्षित करून ठेवलेला होता. तर भारतातून त्याची बरीच हानी झाली होती, त्याची कारण आपण इथे नाही करत. पण रिव्हायवल झालं पुन्हा तर कोणीतरी युएनसांची डायरी वाचतात, सर कनिंगहॅम, नंतर ते सगळे उत्खनन करतात पुन्हा, आणि नंतर ते जेम्स प्रिन्स ब्राह्मी लिपीचं डिकोड करतात किंवा वाचन करतात. आणि जगातले खूप जे स्कॉलर्स आहेत, विचारवंत, ते पण खूप उत्खनन करून किंवा खूप अभ्यास करून पाली भाषेचा किंवा बुद्ध धम्माचा अभ्यास करून जगासमोर आणतात इंग्रजीत. म्हणजे इंग्रजीत आणणं म्हणजे जगासमोर येणं होत आहे. आणि ती फार मोठी रिव्हायवल झालेला आहे, म्हणजे रिव्होल्युशन झालेली आहे, रिव्हायवल रिव्होल्युशन. ठीक आहे ना.
आणि त्यातही आपल्याला दिसतं की बाबासाहेबांसारखे म्हणजे ज्यांच्या मागं एकदम अशिक्षित किंवा कमी उत्पन्न असणारे लोक जे आहे, फार मोठा मॉब होता त्यांच्याकडे आणि एका दिवसात ते कित्येक लाख लोकांचं कन्व्हर्शन करतात किंवा बुद्ध धर्माच्या छायेखाली आणतात. हा म्हणजे मोठा चमत्कारच म्हटला जातो. तर असे अनेक लोकांनी असे चमत्कार म्हणू आपण, चमत्कार म्हणजे असं एकदम मिरॅकल नका म्हणू, पण बाबासाहेबांनी 5 लाख लोकांना 6 लाख लोकांना एका दिवशी आणि आजच्या सारखं प्रगत मीडिया नसताना आहे ना, फक्त वर्तमानपत्र असतील थोडेसे किंवा मग मौखिक प्रचार झाला असेल, टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते किंवा इंटरनेट नव्हतं, अशा वेळेस एवढा मोठा मॉब जमा होणं हा म्हणजे चमत्कारच म्हणू आपण. आणि असे अनेक लोकांनी सर कनिंगहॅमने कधीतरी बसावं आणि युएनसांची डायरी वाचावी 7व्या शतकात. तर हे जे चमत्कार म्हणतो ना रिवायवलचे, ते झालेलं आहे आणि ही अजून 2500 वर्ष चालणार आहे. म्हणजे धम्म जो आहे त्याला ग्लानी आलेली नाहीये. त्याचं आता तर मी तेच सांगतोय ना की 15-20 वर्षापूर्वी पाली शिका म्हटलं कोणी तर शिकत नव्हते किंवा काही माहिती नव्हतं, पुस्तकं उपलब्ध नव्हते. माझीच गोष्ट सांगतो, मला 18-20 वर्षापूर्वी पालीचे कोणते पुस्तकं आहेत आणि भाषा काय शिकायची असं म्हणजे इतकं म्हणजे माझं म्हणजे अज्ञान होतं माझं पाली भाषेबद्दल. पण जेव्हा मी कुठे ऍडमिशन घेतली आणि एखाद्या कोर्सला जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा मला लागलं अरे हे काय, हे बुद्ध काय सांगतात, हे भिक्खू संघ काय आहे आणि काय संगीती झाल्या आणि कसा धम्मप्रचार झाला, अशोकन लिपी काय, हे सगळ्या गोष्टी हळूहळू मला जेव्हा कळायला लागल्या तेव्हा माझं म्हणजे खूपच म्हणजे आयुष्य सार्थक झाल्यासारखं झालं जेव्हा आपण पालीकडे वळलो. आणि हा माझा अनुभव आहे, असा हजारो लोकांचा अनुभव जे जे या दिशेकडे वळले ना ते स्वतःलाच म्हणजे खूप समाधानी किंवा म्हणजे प्रसन्न असतात, आनंदी असतात. म्हणून आपण सगळे पाली भाषा शिका, आपण पाली कोटेशन दाखवतो, बुद्धाचा धम्म लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. तर तो लोकांपर्यंत पोहोचला नाही ना, कारण बुद्ध धम्मात चुका काढण्यासारखं काहीच नाही आहे टीचिंग मध्ये बुद्धाच्या. तर ते म्हणजे म्हणतो ना की सुरुवातीला पण सुखकारक आहे, मध्यामध्ये सुखकारक आहे आणि शेवटी पण सुखकारक आहे. तर असा परिपूर्ण असा धर्म आहे, सनातन धर्म आहे. म्हणजे बुद्धाचे जे टीचिंग आहे त्या एटर्नल आहे, तिन्ही कालाला त्या लागू होतात, सगळ्या प्राणी मात्राला त्या लागू होतात. ऍप्लिकॅबिलिटी 2500 वर्षापूर्वीचा धम्म आज लागू होतो का, त्याचे काही बुद्धाने जे उपदेश दिलेले ते आज उपयोगात येऊ शकतात का, नक्कीच येऊ शकतात. आणि आम्ही स्वतः अनुभव घेतो विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे आणि बाकी लोकांचे, उपासक विहारात जातात किंवा त्यांचं चित्त थोडंफार शांत होतं किंवा क्रोध कमी होतो, कंजूसपणा आहे तो कमी होतो, दानपारमिता वाढते है ना. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत धम्म तुमच्यापर्यंत पोहोचला की हळूहळू तुमच्यातच सुधारणा होते. फक्त ते पोहोचणं गरजेचं आहे. आणि आता म्हणजे 2+2 4 होत आहे ना, तर ते मल्टिप्लिकल जिओमेट्रिक ग्रोथ होणार आहे त्याची. म्हणजे 100 झाले की 200 होणार, 200 झाले की 400, 400 झाले की 800, असं पूर्ण जगात जाणार आहे. आणि फक्त आपण जे आहे सुरुवातीला जे या धम्माकडे आकर्षित झालोय, बाबासाहेबांमुळे असेल, विपश्यनामुळे असेल की अजून कोणत्या कारणामुळे तुम्ही धम्माकडे आलाय ना, तर असे सगळे सोर्सेस जे आहे, सगळ्या स्रोताकडून बुद्ध धम्माकडे सगळा पुन्हा एकदा रिवायवल होईल बुद्ध धम्माचं. आणि याच काळात होईल, जास्त काळ लागणार नाही. आता पुढच्या 50 वर्षात तर काय होईल तुम्ही बघाच तुम्ही आता. त्यामुळं बुद्ध धम्म 5000 वर्ष टिकणार आहे. आणि आपण काय म्हणतात त्याला, आपण लकी समजायला पाहिजे, आपण नशिबान समजायला पाहिजे की या 5000च्या काळात म्हणजे 2500 नंतर, ठीक आहे, 2500 वर्षाच्या म्हणजे सेकंड फेज मध्ये म्हणू आपण, त्यात आपण मनुष्य आहे, मनुष्यवनीत आहे आणि धम्मश्रवण करत आहे. यासारखं नशिबाची गोष्ट कोणती नाही. याचा परिणाम तुम्हाला खूप वर्षाने कळेल किंवा पुढच्या जन्मात कळेल जर यावेळेस निब्बाण प्राप्त नाही झालं तर. पण याचा नक्कीच परिणाम होणार आहे आणि तो मल्टिपल इफेक्ट होणार आहे. साधू साधू साधू. जय भीम सर. बोला सर, आजची जी स्टोरी आहे ती मला थोडीशी महाभारतातल्या एका स्टोरी सारखी वाटली. आता महाभारत रामायण तर मी वाचलेलं नाही, पण जेव्हा लहान होते त्यावेळेला नेमक्या त्या सिरियल सुरू झाल्या होत्या
आणि त्या इतक्या इंटरेस्टिंग वाटायच्या की ते सगळेच जण त्यावेळेला पाहत होते. तर त्याच्यामध्ये मला वाटतं पांडवांमधला भीम जो आहे तो त्याच्या मुलांना घेऊन जाताना एक यक्ष येतो आणि कुणाला खाऊ म्हणतो. तर थोडस मला कोइन्सिडन्स वाटतं याच्यामध्ये. तर मला हे विचारायचंय की महाभारत रामायण हे काही झालेलं आहे ते खरोखर झालेलं असेल का बुद्धांच्याच काळातल्या ज्या स्टोरीज आहेत त्या ऐकून बोलून ह्या ब्राह्मणांनी म्हणजे जस्ट बनवून ठेवलेल्या आहेत? आणि खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. आणि मी सांगणार होतो पण मुद्दाम टाळलं की तुम्ही म्हणजे बाहेर म्हणजे पाली साहित्याच्या बाहेर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे न्यूजपेपर मध्ये किंवा एखाद्या वक्त्याच्या तोंडून यक्ष प्रश्न असा शब्द ऐकला असेल तुम्ही. त्याच्यासमोर यक्ष प्रश्न पडला आहे ना, एक कॉमन फ्रेज आहे, एक वाक्य आहे ते. तर यक्ष प्रश्न म्हणजे ना खूप जटिल प्रश्न, गहन प्रश्न जे सहजासहजी सोडवला जात नाही असा यक्ष प्रश्नाचा साधा सरळ डिक्शनरी मिनिंग आपण घेतोय. आणि त्याची तुम्ही जे सांगितले की महाभारतात त्याचा संदर्भ आलेला आहे एका कथेचा, एका यक्षाच्या संदर्भात, खूप प्रसिद्ध आहे तो. पण तो युधिष्ठिरच्या संदर्भात आहे. म्हणजे हे जेव्हा वनात जातात ना आणि पाणी प्यायला जातात तर मग ते सगळे लोक सगळ्यांना पाण्यात घेऊन जातो तो यक्ष. पण युधिष्ठिर जो आहे ना, युधिष्ठिरला दुसरं नाव दिलेलं आहे धर्मराज. ठीक आहे. आणि धर्मराज म्हणजे तो धर्माने चालणारा असं ती व्यक्ती आहे. बाकी इतर भीम जो आहे तो त्याला ताकदीचा गर्व आहे किंवा बाकी लोकांना जे काही असेल ते. तर त्या पाण्यात जेव्हा नेतात त्या सगळ्यांना आणि मग युधिष्ठिर जेव्हा प्रश्नाची उत्तरं देतो तर त्यात म्हणजे एक प्रश्न असा आहे मला अजूनही आठवत आहे की म्हणजे सगळ्यात चंचल किंवा सगळ्यात वेगवान काय असा यक्ष जेव्हा युधिष्ठिरला प्रश्न विचारतो तर तो म्हणतो मन हे सगळ्यात वेगवान आहे. तर हे जे प्रश्न उत्तर आहे किंवा हा जो सिक्वेन्स आहे ना या कथेतला किती म्हणजे मॅचिंग आहे. आता इथून तिकडे गेली का तिकडून इकडे आली हा विषय आहे. पण इथे बोधिसत्व आहे, लक्षात ठेवा. इथं महिष कुमार आहे ना, महिष कुमार जो राजपुत्र आहे तो बोधिसत्व आहे आणि ही इज इंटरॅक्टिंग विथ यक्ष. ठीक आहे ना. तर धर्मराज जी कथा आहे मग तुम्हाला हे म्हणावं लागेल की धर्मराज बोधिसत्व होता असं. तर बुद्धांनी ज्या कथा सांगितलेल्या आहे ना त्या कथा मग दुसरीकडे वेगळ्या तऱ्हेनं सांगितल्या गेलेल्या आहे. आपल्याकडे एक म्हणजे असं झालेलं आहे की असं काही देव किंवा पुनर्जन्म किंवा असं काही आलं ना ते हे कुणीतरी घुसडवलं असं म्हणून आपण त्याच्याकडे एकदम कानाडोळा करतो. माझा उलट दावा आहे, इथून दुसरीकडे गेलेला आहे आणि त्यांनी त्यांचं स्वतःच सांगून त्याचा प्रचार केलेला आहे. त्यामुळं आपण साहित्य जे आहे त्याच्यावरच आपण बोलतोय असं. तर यक्षावरच माझा रिसर्च झाल्यामुळे ना एक 15 वर्ष त्यात घालवले मी यक्षासाठी. आणि यक्ष प्रश्न का विचारतो प्रश्न तर याच्यातही दिसलाय आपल्याला. आणि आधी पण असे अनेक संदर्भ आहे जेव्हा अनेक अट्टकथा वाचल्यावर माझ्या लक्षात आलं किंवा सुत्त वाचल्यावर की त्याला समोर शिलवान व्यक्ती आहे का नाही हे जाणून घ्यायचं आहे. आणि शिलवान नसेल तर मग त्याचं व्यक्ती मिळतोय ना, त्याचा त्याला बळी मिळेल. पण हात लावायच्या आधी त्याने प्रश्न विचारलेला असतो. तर हा फार मोठा म्हणजे मला संशोधनाचा मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला आउटपुट वाटलं मला की यक्ष प्रश्न का विचारतो. तुम्ही कोणाला विचारा, बाहेरच्या माणसाला तो उत्तर नाही देऊ शकणार. यक्ष का प्रश्न विचारतो असं टाइमपास करायला विचारतो का नाही, त्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे, त्याला त्याचं ते खाद्य आहे, ते खाद्य मिळवण्यासाठी तो फक्त तपासणी करतोय की हे आहे का नाही. अशी खूप गमतीदार कथा पण आहे आपल्याला. दुसरं म्हणजे हे पण आहे काय म्हणतात रामायण आहे, महाभारत आहे. आपल्याला जातक अट्टकथामध्ये आपल्याला बोधिसत्वाच्या कथा दिसतात. म्हणजे कसं आहे ना की कधीतरी व्यक्तिगत बोलू आपण त्याच्यावर, या स्टेजवर नाही बोलत कारण पुन्हा वादविवाद ला स्कोप नाही द्यायचा आपल्याला. व्यक्तिगत प्रश्न विचारा, मी तुम्हाला संदर्भ देईन की रामायण महाभारताचे संदर्भ जातकात कसे मिळतात. जसे या अट्टकथेत मिळाले तसेच जातक कथेमध्ये पण कृष्ण असेल, राम असेल किंवा अजून दशरथ जातक हो घत जातक आहे, दशरथ जातक आहे. तर अशा आहे ना बऱ्याच गोष्टी आहेत आणि इतक्या सुटसुटीत आहेत त्या नंतर खूप कॉम्प्लिकेटेड होत गेल्या. आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे ग्रामॅटिकल लिटरेचरवर जे लिहिलेलं आहे ना की म्हणजे महाभारताचं पहिलं नाव काय होतं, नंतर कसं बदललं आहे ना.
पहिले जय होतं, नंतर भारत झाला, मग महाभारत झालं, मग जय नावाचं जे पुस्तक होतं त्यात किती गाथा होत्या, नंतर मग पुढच्या जेव्हा चेंज झालं त्यात किती गाथा आहेत, आणि नंतर पुन्हा चेंज झालं किती गाथा आहेत. हे बाबासाहेबांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे, आणि त्यात काय ऍड झालेलं आहे ते पण सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्यांना आवड असेल त्यांनी जरूर वाचा. असं तर ते रजनी मॅडमने टाकलंय मेसेज मध्ये की नरो वा कुंजरो वा, जे एक वाक्य आहे युधिष्ठिरच्या तोंडी घातलेलं आहे की म्हणजे जो युद्धातला जो जवळचा मोठा व्यक्ती, आता नाव विसरलो मी, तो मेला आहे, ठीक आहे, तो मृत्यू पावला युद्धात, म्हणजे मोठी घटना आहे ती. मग ते अश्वत्थामा, अश्वत्थामा ठीक आहे, अश्वत्थामा मेला आहे अशी जेव्हा युद्धात सगळीकडे चर्चा होते, अरे अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, ही बातमी जेव्हा कौरवाकडे जाते तर त्यांना वाटतं हे सत्य आहे का नाही. मग सत्य तर एकच बोलतो, सत्यवान युधिष्ठिर जो धर्मराज आहे, मग ते युधिष्ठिरकडे जातात आणि त्याला म्हणतात की आम्हाला सांगा अश्वत्थामा खरंच मृत्यू पावला का. तर ते म्हणतात अश्वत्थामा तर मृत्यू पावला, ठीक आहे, बट नरो वा कुंजरो, म्हणजे तो मनुष्य आहे की प्राणी आहे, कारण अश्वत्थामा नावाचा हत्ती असतो आणि तो मेलेला असतो असं. तर असे म्हणजे तो हत्ती मेलेला असतो, पण एकदम अफवा पसरले की अश्वत्थामा मनुष्य जो होता तो मेला. तर अशा या खूप गमतीशीर आपल्याला संदर्भ पौराणिक साहित्यामध्ये मिळतात. आपण सध्या आपल्याला रिस्ट्रिक्ट करतो ते फक्त पाली साहित्य, त्रिपिटक एवढ्यावरच हे करतो. आज पहिल्यांदाच आपण दुसऱ्या याच्यावरही चर्चा केलेली, शक्यतोवर आपण अवॉइड करतो पब्लिकली. एक्सक्लुसिव्ह पाली आणि धम्मपद याच्यावरच आपण चर्चा करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. सर तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी धन्यवाद देते आजच्या आपलं मॅडम कल्पना मॅडम यांचेही. त्यांनी खूप सुंदररित्या पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, आणि पुन्हा पुढेही त्या अशाच करत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते मॅम मी तुमच्यासाठी. आणि प्रथम लेक्चर असूनही इतक्या सुंदररित्या तुम्ही सोप्या भाषेत सांगितले, त्यामुळे ते सर्वांनाच भावले. ओके, धन्यवाद मॅम. धन्यवाद देते मी USA मधून आपल्या वैशाली गायधनी मॅम, ज्यांचे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन मिळते, आणि संजय गायधनी सर जो हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच, पण याशिवाय कार्यक्रमाचे आपले सर्व YouTube व्हिडिओ, आपण जे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो, हे त्यांच्या यथक परिश्रमामुळेच. धन्यवाद देते सर्व धम्मसागरच्या आणि PPT टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच पुन्हा एकदा सर्व उपासक आणि उपासिका यांना, जे नेहमी आपल्या कार्यक्रमाला हजर असतात, आणि त्यांच्याचमुळे हा कार्यक्रम एवढा आपण यशस्वी करू शकतो. सो या कार्यक्रमाची समाप्ती आपण आज आपल्या रायबोले मॅडम यांना धम्मपालन गाथेने करावे ही नम्र विनंती करते. रायबोले मॅम. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम्. नति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम्. नति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम्. साधु
सा